स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. आज आपण 3 विषयांवर काम करणार आहोत. एक, दैनंदिन रेकीची प्रॅक्टिस कशी करायची. दुसरं, मनी मंत्रा. तिसरं, रेकी शिकण्याच्या किती लेवल्स असतात आणि त्या आपण कशा पद्धतीने शिकू शकतो. आणि त्याच्यानंतर तुमचे प्रश्न उत्तर. तर आता सध्या संख्या कमी आहे, तर एक 5 मिनिटं आपण पहिले प्रश्न उत्तर घेऊया आणि नंतर आपण बाकीचं सेशन पुढे नेऊया. एनी क्वेश्चन, रेज युअर हँड. सविता रहाणे मॅडम, बोला. मॅडम कालचं लिंक आलेली नाही युट्यूबला. आणि तुम्ही आलेली नाही नाही, युट्यूबला गेला असेल व्हिडिओ. नाही ना मॅडम, का ग्रुपला आलेच नाहीये. कालची लिंक ग्रुपला आली नाही. ठीक आहे, मी विचारते. नाही. हा, मी ठीक. ऍक्च्युली आज करायचं होतं, मुलीचं पोट दुखत होतं म्हणून, ते कारण आठवत नाही ना एवढं सगळं एका दिवसाचं, म्हणून ठीक ते आहे, ठीक आहे, पाहत होते चेक मी. करते मी. असं तर होऊ शकत नाही की युट्यूबला गेला नसेल, गेलाच असेल व्हिडिओ, तरी चेक करते हा. कुठे काय झालं. आणि बाकीचे सगळे तुम्ही आता रिटर्न देणार आहेत ना, सगळे नोट्स वगैरे आज? हा, रिटर्न नोट्स पण मिळतील, मी व्हिडिओ पण टाकायला सांगते. ठीक आहे. ओके, थँक्यू थँक्यू. ओके. आलाय म्हणतात व्हिडिओ. शोभा मॅडम, मेसेज आलाय मला. आपल्या दुसऱ्या मॅडमचा आलाय व्हिडिओ. ठीक आहे. शकुंतला मॅडम, बोला. काही नाही मॅडम, ते फक्त पीडीएफ वगैरे पाठवणार होते ना, ते नाही हो आलंय. हो, पाठवणार आहे. आज सगळे येऊन जाईल. बरं, ठीक आहे, सांगा. ओके. आणखी कोणाचे काही प्रश्न आहेत? चला, सुरू करूया आजच्या सेशनला. एक हँड रेज झालेला आहे. पवार, सुप्रिया पवार, बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. मॅडम आज लास्ट डे आहे ना, तर आज प्रॅक्टिस डेली कोणती करायची ते ते एक तर सांगा. सांगणारच आहे ना मी. कन्फ्युजन टॉपिक होतं. सांगितलाच आहे आजचा, की दैनंदिन प्रॅक्टिस काय करावी. तो टॉपिक आहेच आजचा. हा, ठीक ठीक आहे. आहे. ओके. अनिता पाटेकर. मॅम, मला असं विचारायचं होतं की म्हणजे मल्टी पर्सनॅलिटी डिसऑर्डर असेल एखाद्या व्यक्तीला, तर रेकीचा उपचार होऊ शकतो का होऊ त्यांच्यावरती? शकतो, प्रयत्न नक्कीच करू शकतो. आणि म्हणजे ते इथे नाहीयेत, गावी आहेत, रिलेटिव्ह आहेत आमचे. सेकंड लेवलमध्ये, लेवल 1 मध्ये पॉसिबल नाही आहे. सेकंड लेवल मध्ये आपण डिस्टन्स सेलिंग करतो. अशा मोठ्या लेवल 1 हा स्वयंशुद्धीकरण कालावधी म्हटलेला आहे. याच्यात आपल्याला सेल्फ हिलिंग करावं वर जास्ती फोकस आहे. सेकंड लेवल पासून जगाच्या पाठीवर कुठेही तुम्ही हिलिंग पाठवू शकता. म्हणजे आता सध्या म्हणजे त्यांना फार त्रास होतोय त्या गोष्टीचा, होतं तर ते त्याच्या जाण त्यासाठी सेकंड लेवल मध्ये उपाय आहे, लेवल 1 मध्ये नाही आहे. नाही, म्हणजे मला असं विचारायचं होतं की मी पुण्यात राहते आणि नातेवाईक जालन्याच्या साईडला राहतात, खेडेगावामध्ये. जगाच्या तर पाठीवर त्या कुठेही असलं तरी हिलिंग पोहोचवू शकतो, पण लेवल 1 मध्ये नाही, लेवल 2 मध्ये. म्हणजे तिकडे असं हिलिंग सेंटर वगैरे आपलं असं काही आहे का, हे विचारायचं होतं मला. नाही नाही मॅडम, हिलिंग सेंटर नाही आहे. अच्छा अच्छा, म्हणजे आपणच पण देऊ शकतो ऑनलाईन त्यांना. ऑनलाईन मध्ये कुठेही करू शकतो जगाच्या पाठीवर. डिस्टन्स ओके. हिलिंग पेशंट कुठेही असला तरी सेंटर तिथे असण्याची गरज नाही. आता मी एक दिल्लीची केस हँडल केली. कालच त्यांचा फोन आला की बरं वाटत आहे. आता त्यांच्या मुलीची केस माझ्याकडे आलेली आहे. अच्छा अच्छा, म्हणजे समजा तुमचा नंबर जर मी त्यांना हो, दिला तर तुम्ही. होऊ शकतं, पण माझ्याकडे सध्या हिलिंगचं वेटिंग वर खूप असतं. 2-2 महिने हो का? नंबरच नाही लागत माझ्याकडे. अच्छा अच्छा. ओके. ठीक आहे. चालेल चालेल मॅम, थँक्यू. अनिता मॅडम. अंकिता. हो, सोमवारपर्यंत पैसे भरले तर चालेल. सोमवारी 2 चालेल. वाजेपर्यंत ऍडमिशन करू शकता. सोमवारी हा. सेकंड लेवलचे. सेकंड लेवल, थर्ड लेवल, क्रिस्टल थेरपी, पेंडुलम डाउजिंग, 4 कोर्सेस मिळून तेवढे फी आहे. हो, थँक्यू थँक्यू. ओके. साधना. हा हा मॅडम, डिस्टन्स हिलिंग मला परत एकदा आता परत तुम्ही रिपीट करवाल का, आता कसं करायचं काय नाही? कुठल्या लेवलला आहे तुम्ही? नाही, आपलं फर्स्टच चालू आहे अजून तर. फर्स्ट लेवल मध्ये डिस्टन्स हिलिंग कसं येणार मॅडम? सेकंड लेवलचा भाग आहे. त्याची बॅच ओके. सोमवारपासून सुरू होणार आहे. ते शिकायचं हम्म. असेल तर सेकंड थर्ड लेवलसाठी ऍडमिशन घ्यावी लागेल. आणि त्याची फीस? 5,000 रुपये आहेत. 4 कोर्सेस आहेत. रेकी लेवल 2, रेकी मास्टर लेवल, क्रिस्टल थेरपी, पेंडुलम डाउजिंग. ओके.
ठीक है. ओ, ओके. श्रद्धा मॅडम. हा हॅलो. बोल. हा बोला. हा, गुड आफ्टरनून मॅम. मॅम, मला एक विचारायचं होतं, तुम्ही पर्सनल लेवलवर हिलिंग देता का, किंवा तुमचे चार्जेस लिस्ट वगैरे काय आहे, किंवा मला काहीतरी मला इतरांना सांगता? हिलिंग देऊन तुम्हाला डिपेंड बनवायचं नाहीये तुम्ही माझा उद्देश समजून घ्या की मी हे 10 दिवसांचे फ्री सेशन का बरं घेते. का बरं हम्म. मी माझा एवढा वेळ तुम्हाला देते, कारण एका घरात जर एक हिलर तयार झाला ना, तर तुम्ही तुमच्या घरात सकारात्मकता निर्माण करू शकता. पण तुमचं डिपेंड, अरे तुम्हाला कसं आहे, डॉक्टरांकडे गेला, गोळ्या दिल्या की ठीक झालं. जबाबदारी घ्या ना स्वतःची, स्वतःच्या कुटुंबाची. माझा उद्देशच वेगळा आहे की एका घरात एक हिलर तयार झाला तर तुम्ही स्वतः नाही, स्वतः तर सक्षम बनता, आपल्या कुटुंबालाही सहकार्य करू शकता. त्या डिपेंडन्सी मधनं बाहेर पडायचं आहे तुम्हाला. हा. पण मॅडम, कसं आमचं हिलिंग, आता आम्ही नवीन शिकतो आणि तुमचं पॉवर याच्यामध्ये फरक असेल ना, काहीच फरक पडत ऊर्जेमध्ये? नाही, सगळेजण सारखं हिलिंग करू शकतात. आज माझ्या स्टुडंटनी कॅन्सर पेशंट सुद्धा ठीक केलेले आहेत. मी जे उदाहरण सांगितलं, माझ्या विद्यार्थ्यांची उदाहरण आहे की त्यांनी त्यांचा ऑटो इम्युन डिसऑर्डर दूर केला. डॉक्टरांच्या घरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. ज्यांच्या घरी 3-3 डॉक्टर आहे त्यांनी स्वतः केलं. मी नाही केलं, मी फक्त गाईड केलेलं. मला माझ्या विद्यार्थ्यांना घडवायचं आहे. मला एकेका घरात एक हिलर पोहोचवायचं आहे. कारण मेडिसिन घेऊन किती दिवस डिपेंड राहणार आहे. आपल्याला जर हे करायचं आहे तर आपल्याला स्वतः ठीक व्हावं लागेल ना, काही तर प्रयत्न करावा लागेल. आम्ही त्या आता सेकंड लेवल आम्ही केले, म्हणजे मी करणार आहे, तर त्या टीम मध्ये आम्हाला जॉईन करून घेतलं जाईल का, जी तुमची टीम आहे ते? हो, ऍक्च्युली टीम कशी आहे मॅडम, आपण एक ग्रुप बनवलेले आहे, 2 ग्रुप आहे आपले, की ज्याच्यात इमर्जन्सी मध्ये जर कुणाला हिलिंगची गरज पडली तर तिथे फ्री ऑफ कॉस्ट हिलिंग दिल्या जातं. 1 रुपये चार्ज केल्या जात नाही. आपले विद्यार्थी अगदी आनंदाने त्याच्यात हिलिंग करतात. ठीक आहे. म्हणजे त्याच्यात तुमची प्रॅक्टिस पण होऊन जाते, दुसऱ्यांना पण हिलिंग तुम्ही करू शकता. हो हो, मला प्रॅक्टिसच करायची आहे नंतर, म्हणजे करू की बाबा शकता. जेवढं जास्त करू तेवढं आपल्याला अनुभव जास्त येतील असे. बिलकुल बिलकुल. चालेल. ओ. नीता ताजने मॅडम. मॅडम मला सेकंड लेवल करायची आहे. ठीक आहे ना, ऍडमिशन प्रोसेस कालपासून चालू झालेली आहे. तुम्ही तो नंबर दिलेला आहे ग्रुपवर, त्याच्यात पेमेंट करा, नाव स्क्रीनशॉट पाठवा आणि स्वतःचं नाव पाठवा. हा. तर ते ग्रुप मग व्हॉट्सअप ग्रुप या लेखी म्हणजे याच्यासारखंच होईल ना आपले, हा सेम लेवल याच 1चा? सारखं होईल, लेवल 2 सारखे 10 दिवसांचं सेशन आणि 15 दिवसांचं असं. आधी 10 दिवसाचं, नंतर 15? 25 दिवसांचं सेशन आहे टोटल, सोमवारपासून सुरू होईल. आणि आपल्याला जर समजा एकच वेळ एका याच्यात नाही झालं, समजलं नाही तर लाईफ मग? टाईम ऍक्सेस आहे, किती वेळ रिपीट करू शकता. हो ना. आणि रेकॉर्डिंग पण मिळतं. एवढंच आहे की रेकॉर्डिंग मध्ये युट्यूबची लिंक येत नाही तुम्हाला, ऍप मध्ये ऍक्सेस दिला जातो. ऍप मध्ये तुम्ही रेकॉर्डिंग बघू शकता. त्याचं कारण काय, मोबाईल बदलला, लिंक चालल्या डिलीट होऊन जातील. पण ऍप तुम्ही केव्हाही डाउनलोड केला, हा मोबाईल जरी चेंज झाला आणि मोबाईल नंबर तोच असेल तर तुम्हाला ऍप ऍक्सेस ऍज इट इज दुसऱ्या मोबाईल मध्ये ओपन होईल. तर हे फर्स्ट लेवलचे जे हे आहे, आता आपण ते रेकॉर्डिंग मग तुम्हाला ऍप मध्ये प्रॅक्टिस, मिळेल. हो ते हे तर मिळेल, पण याची आधी प्रॅक्टिस करावं लागेल का? नाही, डिरेक्ट बघा, प्रॅक्टिस करावं लागते मास्टर लेवल नुसार, जे थर्ड लेवल मध्ये सांगितले जाते ती. नाही, आता समजा फर्स्ट लेवल पूर्ण अशी प्रॅक्टिस खूप झालेली नाही ना. तर ते सोबत सोबत करता येते ना मॅडम. हे कोर्स कम्प्लीट व्हायला 25 दिवस लागतात अजून. हो. ठीक आहे. मग त्या 25 दिवसामध्ये हे फर्स्ट लेवल आणि सेकंड प्रॅक्टिस लेवल होऊन दोन्ही? जाते ना तुमची. याची प्रॅक्टिस काय करायची ते मी आज सांगणार. आपली हा. ती लेवल कम्प्लीट होईपर्यंत ही प्रॅक्टिस कम्प्लीट होते ना. हो. ठीक आहे. बरं. आणि एक आनंदाची गोष्ट आहे, आज मी हॉस्पिटलमध्ये गेली होती, तिथे पूर्ण बॉडी चेकअप केलं, त्याच्यामध्ये माझे रिपोर्ट सर्व नॉर्मल आले. चला, छान. सर्व बिलकुल. आणि त्यांनी ते म्हणजे विचारत होते, तुमचं नेटवर्क. आहे म्हणजे सगळं ब्लड चांगलं आहे, सगळं पेशी चांगले, म्हणजे मॅडम तुमचं नेटवर्क पॉज होत आहे. चलो.
चला, रिपोर्ट चांगले आले त्यासाठी अभिनंदन. सुरू करूया आजच्या सेशनला. आणि मनातून कसं असं फ्रेश वाटतं. चालेल एकदम मस्त मॅडम, पैकी. तुमचा नेटवर्क ब्रेक होत आहे थोडं. ठीक आहे, हो का? बरं. ओके. सो चला आजच्या पहिल्या टॉपिकला सुरू करूया. दैनंदिन सकाळपासून रात्रीपर्यंत रेकीची प्रॅक्टिस एक हिलर म्हणून आपण काय केली पाहिजे. तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळ्यात पहिले तुम्हाला रेकीचे 5 तत्व हे आपलं जीवन असलं पाहिजे. रोज सकाळी उठल्यावर देवाला थँक्यू म्हणायचं की आजचा दिवस तू मला जगायला दिलेला आहे, त्याचा आभार. माझ्यासह माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला तू जागा केलेला आहे, त्याच्यासाठी तुझा आभार. बरोबर आहे, कारण आपण आजच्या दिवसात भाग्यशाली आहोत, कारण त्या 10 लाख प्लस लोकांमध्ये आपला नंबर लागलेला नाही. त्याच्यामुळे आपण काय आहोत? भाग्यशाली आहोत. आहोत की नाही आहे? तर या भाग्यशाली असण्यासाठी पहिले त्या परमपिता परमेश्वराला धन्यवाद म्हणायचं आहे की त्यांनी आजचा दिवस आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला दिला. त्याच्यानंतर संकल्प करायचा की आजच्या दिवस मी रेकीच्या 5 तत्वांचं पालन करीन. जसं आजच्या दिवस मी चिंता करणार नाही. बरोबर आहे, आजच्या दिवस मी ईश्वराने केलेल्या माझ्यावर सगळ्या जे काही कृपा आहे त्याच्यासाठी मी थँकफुल राहीन. आजच्या दिवस मी क्रोध करणार नाही, माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करेल आणि शेजारी प्राणी सगळ्यांना थँकफुल. इवन रेकी तुम्हाला निर्जीव वस्तूला, जसं मी म्हटलं चपलेला सुद्धा आपल्याला थँक्यू म्हणायचं आहे. या ग्रॅटिट्यूडनी, आभार भावाने आपल्याला आजचा दिवस घालवायचा आहे. कल हमें पता नहीं गुजरा हुआ कल चला गया है. तर आजच्या दिवसासाठी आपल्याला ही ऊर्जा स्वतःमध्ये आणायची आहे. आजच्या दिवसासाठी आपल्याला या एनर्जीवर काम करायचं आहे. ठीक आहे, ओनली फॉर टुडे. त्यानंतर आपल्याला रोज दिवसभरात जो काही गार्बेज माइंड मध्ये तयार होतो त्याला कागदावर लिहायचं आहे आणि जाळून टाकायचं. जो काही गार्बेज तयार होतो तो जाळून टाकायचा आहे. 3 एनर्जी बॉल जे आपण शिकलेलो आहे, 5 ते 7 मिनिटं लागतात, ते दररोज यूज करायचे आहेत. 3 ऊर्जांचे बॉल जे आपण शिकलेलो आहे ते आपल्याला दैनंदिन लेवलवर वापरायचे आहेत आणि अन्न आणि पाण्याला थँक्यू म्हणून चार्ज करून घ्यायचं आहे. अफर्मेशन तुम्हाला सांगितलेलंच आहे की हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येकाला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य लाभलेलं आहे. किंवा हे पाणी ग्रहण करणाऱ्या प्रत्येकाला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभलेलं आहे किंवा लाभत आहे, असं अफर्मेशन देऊन तुम्हाला अन्न पाणी चार्ज करायचं आहे. आणि काही दुखत असेल तर त्या दुखण्यानुसार स्वतःला किंवा इतरांना स्पर्श चिकित्सेच्या माध्यमातून उपचार करू शकतो. रेकीच्या लेव्हल 1 मध्ये आपण जगाच्या पाठीवर डिस्टन्सनी हिलिंग पोहोचवू शकत नाही. एक लक्षात असू द्या, रेकीची लेव्हल 1 म्हणजे ऊर्जांचा फक्त 10% एनर्जी तुमच्याकडे आहे. किती पर्सेंट? 10% एनर्जीच तुमच्याकडे आहे. त्याच्या पलीकडे तुमच्याकडे लेव्हल 1 मध्ये ऊर्जा नाही आहे. त्याच्यामुळे जे रिपोर्ट्स येतात म्हणजे एखाद्या मोठा आजार ठीक होणं, त्यासाठी तुम्हाला जसं पहिलीतला मुलगा 10वीचं गणित सोडवू शकत नाही, त्याच पद्धतीने रेकी लेव्हल 1 वाला मास्टर लेव्हलच्या रिझल्टची अपेक्षा करू शकत नाही. ठीक आहे, म्हणजे मगाशी त्या मॅडम बोलल्या की मला डिस्टन्स हिलिंग शिकवा, तर डिस्टन्स हिलिंग कुठल्या लेव्हलला आहे? रेकीच्या 2nd लेव्हलला आहे. मास्टर लेव्हलला काय आहे? तर आता स्टेप बाय स्टेप रेकी शिकण्याच्या पायऱ्या कशा असतात. डेली प्रॅक्टिस समजली. डेली प्रॅक्टिस बद्दल कुणाला काही प्रश्न आहे का? आता दैनंदिन प्रॅक्टिस काय करावी हे क्लिअर झालं. आणि काय पाहिजे आहे तुम्हाला, व्हॉट एक्झॅक्टली वॉन्ट, हे तुम्हाला अफर्मेशन रोज द्यायचं आहे. जसं मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे. संपूर्ण स्वास्थ्य माझं आणि माझ्या परिवाराची स्वाभाविक अवस्था आहे. अफर्मेशन काय आहे? संपूर्ण स्वास्थ्य माझ्या आणि माझ्या याची पूर्ण स्वाभाविक अवस्था आहे. अशा सकारात्मक अफर्मेशन आपल्याला द्यायचे आहेत. क्लिअर? ओके. विमल सर, काय प्रश्न आहे? अनम्यूट करा. दैनंदिन प्रॅक्टिस बद्दल प्रश्न येऊ द्या, बोला. बोल ना तू. हॅलो. हा बोला सर. ते आईचं ना, आम्ही तुमचं सेशन अटेंड केलं, तर आईचा मेन प्रॉब्लेम काय आहे, ते सायटिका जमली ना तर खूप झटके येत राहतात. त्यावर कसं काय समजत नाही काय का. सर लेव्हल 1 मध्ये पॉसिबल नाहीये, याला डिस्टन्स हिलिंग करणं खूप गरजेचं असतं. ते लेव्हल 1 मध्ये मोठे आजार. तुमच्यातर्फे होईल का उपचार? सर माझं वेटिंगवर 2-2 महिने असतात सर.
आता कसं आपण शिकवून करतो त्याला, म्हणजे हे शुअरिटी नाही ना, आम्हाला शुअरिटी मध्ये करायचं ते. सर हाच तर प्रॉब्लेम आहे. मी त्याच तर ती मानसिकताच तर दूर करण्यासाठी एवढा वेळ देते हो, 10-10 दिवस. आणि तरी जर तुमच्यामध्ये तो आय कॅन डू इट वाला कॉन्फिडन्स नसेल येत, तर मग मी तुमच्याकडनं ते वाक्य करून घेतलं ना, हा. गेल्या दिवशी म्हटलं येस आय कॅन डू इट म्हटल्याने आपली एनर्जी वाढते. हो बरोबर. ठीक आहे. तर जोपर्यंत तुमच्यातच कॉन्फिडन्स येणार नाही ना, तर कसं हो आहे, ट्रस्ट अँड प्रॅक्टिस रेकी दोनच याच्यावर काम करते, ट्रस्ट अँड प्रॅक्टिस. हो ठीक आहे. हो ठीक. ओके. थँक्यू. थँक्यू. नीता ताजने मॅडम, काय प्रश्न आहे? नाही आहे ना? ओके ठीक आहे. चला, तर दैनंदिन प्रॅक्टिस क्लिअर झाली आहे सगळ्यांना? ओके. तर आता आपण बघू रेकी शिकण्याच्या स्टेप्स किती असतात आणि प्रत्येक लेवलमध्ये आपण काय काय शिकतो. तसं तुम्हाला तुमच्या ग्रुपवर पूर्ण सिलेबस दिला गेलेला आहे. लेवल 1 आपण शिकलो. लेवल 2चं सिलेबस काय आहे, तर सगळ्यात पहिले प्रत्येक लेवलमध्ये अट्युनमेंट घेणं आवश्यक असतं. प्रत्येक लेवलचा वेगवेगळा शक्तिपात होत असतो. ठीक आहे. असं नाही की लेवल 1चा शक्तिपात झाला आणि तुम्ही परिपूर्ण झाला, असं नाही आहे. रेकी लेवल 2चा शक्तिपात झाल्यानंतर तुम्ही 40% एनर्जीने परिपूर्ण होता. रेकी मास्टर लेवलमध्ये तुम्ही 100% ऊर्जांनी परिपूर्ण होता. ही एक झाली. आणि चौथी आणि 5वी लेवल ही माझ्यासारखी ट्रेनर बनण्यासाठी शिकावी लागते. ज्यांना टीचिंग फील्डमध्ये यायचं आहे, रेकी शिकवायची आहे, त्यांनी 4थी आणि 5वी लेवल करायची असते. आज माझे बरेच विद्यार्थी, म्हणजे आजच सांगते, दिल्लीला माझे 13 ट्रेनरची ग्रुप गेले. आता 3 ते 6 त्यांचा तिथे इव्हेंट आहे ऑनररी डॉक्टरेटचा. मी त्यांचं तिथे रजिस्ट्रेशन करून दिलं. किती लोक गेले आहेत? महाराष्ट्रातनं 13 लोक गेलेले आहेत. त्या काल मला एका मॅडमचा फोन आला, मॅडम आयुष्यात पहिल्यांदा मी तर विमानात बसणार आहे, पण माझ्यासोबत माझी पूर्ण फॅमिली विमानात बसणार आहे, आणि हे स्वप्न तुमच्यामुळे पूर्ण झालं. एक हाऊसवाईफ पासून माझा इतका मोठा प्रवास हा फक्त तुमच्यामुळे पूर्ण झाला. आज फरीदाबादला त्यांचा इव्हेंट आहे ऑनरी डॉक्टरेटचा. तर असे आपले कित्येक स्टुडंट आहेत जे 25,000 रन करायचं स्वप्न घेऊन आलेले होते. आज त्यांनी त्यांच्या मेहनतीवर, एका मॅडमनी नोव्हेंबरला काम चालू केलं, गुढीपाडवाला 10.5 लाखाची त्यांनी कार घेतली, स्विफ्ट डिझायर कार, स्वतःच्या फॅमिलीला गिफ्ट केली. तुम्ही एक हाऊसवाईफ असाल, वयाचं बंधन नाही आहे. माझ्याकडे एक शुभांगी नावाच्या मॅडम आहे, त्यांचे हसबंड पोलीस खात्यात मोठे अधिकारी होते. ते रिटायर्ड झाल्यानंतर त्यांनी काम चालू केलं. मॅडमचं वय 55+ होतं. 55+ मध्ये मॅडमने काम चालू केलं आणि आज 1.5 ते 2 लाख रुपये महिना अर्न करून राहिलेले आहेत. फक्त तुमची मेहनत. ती 4थी-5वी लेवल. 3rd लेवल पर्यंत तुम्ही हिलर म्हणून काम करू शकता. आणि आज हिलिंगचा रेट जो भारतामध्ये आहे तो खूप मोठ्या लेवलवर आहे. अगदी 500 पासून हिलिंग स्टार्ट होतं. मी स्वतः 1100 रुपये एक आपल्या स्टुडंटचं जर जवळचे असेल तर घेते, नाही तर माझे सुद्धा हिलिंगचे रेट मी 3,000 रुपये पर हिलिंग घेत असते. ठीक आहे. तर हिलिंग, एक हिलर म्हणून विचार करा की ज्या माझ्या मैत्रिणी, एक करिअर म्हणून जरी तुम्ही या गोष्टींकडे बघितलं स्वतःच्या फॅमिली सोबत, तर 500 रुपये पर हिलिंगच्या हिशोबाने जर तुम्ही काम केलं, दिवसाला 4 हिलिंग जरी भविष्यात केले, तरी 2.5 ते 3 तास तुम्ही हिलिंगचं काम करून 60,000 पर्यंत अर्न करू शकता. तो वेगळा विषय. पहिले स्वतःला परिपूर्ण करायचं आहे. ठीक आहे. तर 2nd लेवलमध्ये तुम्ही हिलिंगचं काम जगाच्या पाठीवर कुठे हिलिंग करू शकता, टेलिपॅथिक हिलिंग करू शकता. म्हणजे एखाद्याच्या माइंडची नकारात्मकता काढून तिथे पॉझिटिव्ह विचार निर्माण करू शकता. इथे बघा, रेकीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, कुणाचंही नकारात्मक ऊर्जांनी नकारात्मकतेसाठी 1% काम करता येत नाही. 0.0% नकारात्मकतेसाठी काम करता येत नाही. इथे फक्त आणि फक्त लोककल्याणाच्या भावनेने तुम्ही काम करू शकता. ठीक आहे. आज आम्ही हजारो लोकांना फ्री ऑफ कॉस्ट हिलिंग पण देतो, पण ते कुठले, जे आपले स्टुडंट आहे, आपले जे 2nd-3rd लेवलचे स्टुडंट आणि त्यांचे नातेवाईक, त्यांच्यासाठी आपण ती फ्री ऑफ कॉस्टची सोय केलेली आहे. अगदी त्याच्यामध्ये निशुल्क हिलिंग पण केलं जातं. ओके. तर तोही भाव आपण जागृत ठेवलेला आहे. मी माझ्याकडनं 10 दिवसांचे कंटिन्यू महिन्यातनं एक बॅच घेत असते. हे माझ्याकडनं ब्रह्मांडाने दिलेलं मला जे दान आहे, की आज शून्यातनं इथपर्यंत जे पोहोचवलेलं आहे. विचार करा, एवढ्या दिवसात मी माझी ओळख सुद्धा देऊ शकली का तुम्हाला? ठीक आहे. वेळच नाही भेटला. चला, आज 5 मिनिटात सांगून देते, तुमची परवानगी असेल तर. आहे का परवानगी? चला, थँक्यू.
नाही तर 10 दिवस सेशन कुणाचं केलं फक्त नाव दिसतं इथे डॉक्टर मंजुषा दांडेकर, त्याच्या पलीकडे काहीच माहिती नाही म्हणा की आम्ही केलं कुणाचं तरी सेशन. चला, मी डॉक्टर मंजुषा महेश कुमार तांडेकर, अमरावती इथून हा क्लास घेतो. ठीक आहे, अमरावती महाराष्ट्र. मी गेल्या 15 ते 20 वर्षापासून रेकी आणि अल्टरनेटिव्ह मेडिसिन मध्ये काम करते. मुळात एक टीचर आहे आणि टीचर सायकोथेरपी मध्ये PhD झालेला आहे. मी रेकीचं जेव्हापासून काम चालू केलं, सध्या मी रेकी कौन्सिल ऑफ इंडियाची व्हाईस चेअरमन आहे, होलिस्टिक मेडिसिन रिसर्च फाउंडेशनची झोनल डिरेक्टर आहे, इंटरनॅशनल सुजक असोसिएशनची ऍक्टिव्ह मेंबर आहे आणि वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन मध्ये माझ्या या कार्याची नोंद झालेली आहे. मला या क्षेत्रात काम करताना आरोग्य रत्न अवॉर्ड मिळालेला आहे. ग्लोबल पीस ऑफ युनिव्हर्सिटी अमेरिका यांच्याकडनं मला ऑनररी डॉक्टरेट मिळालेली आहे. मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड कडनं ऑनररी डॉक्टरेट मिळालेली आहे. रेकी रत्न अवॉर्ड मिळालेले आहे. नारी सन्मान अवॉर्ड मिळालेला आहे. असे खूप सारे अवॉर्ड आहे. आता मला जे जे जिकडे जिकडे लक्ष जात आहे ते इकडे लागलेले आहे, त्याच्यातनं मी ते बघून सांगते. तर असे खूप सारे आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा आनंद त्या अवॉर्ड पेक्षाही की हजारो लोकांची वर्डिक्स फॅमिली मला भेटलेली आहे, की जिथे पुण्याला प्रोग्राम हो, मुंबईला हो, हैदराबादला हो, फक्त मला भेटायसाठी स्टुडंट हजर राहतात. आणि त्यांचं प्रेम हे माझं सगळ्यात मोठी शक्ती आहे. कारण मी सुरुवात केली होती कधीतरी तुमच्यासारखी आयुष्यात खूप टेन्शन, प्रॉब्लेम याच्यातनं बाहेर पडण्यासाठी रेकी शिकलेली होती. पण मी जे तुम्हाला म्हणते की का करायचंय रेकी प्रॅक्टिस, कारण प्रत्येक जण कुठेतरी काहीतरी स्ट्रगल मध्ये आहे. आणि ही रेकी ऊर्जा अशी आहे की तुम्ही मागता मागता थकाल, रेकी तुम्हाला देता देता थकणार नाही. माझ्याकडे नोकरी लागली, हसबंडला लग्नानंतर झालं, नोकरी लागली तर 3 वर्ष पगार नव्हता. आर्थिक अडचण काय असते ते खूप याच्यात बघितली. पण टचवूड आज जेवढं अर्निंगचं स्वप्न घेऊन होती त्याच्यापेक्षा मल्टिपल माझं महिन्याचं डोनेशन होतं. आज माझ्या विजन बोर्डवर चॅरिटी अमाऊंट दर महिन्याची 2 लाख रुपये लिहिलेली आहे. मी ते स्वप्न पाहते की मला दर महिन्याची 2 लाख, आज तेवढी नाही होऊ शकत आहे, पण जेवढं माझं अर्निंगचं स्वप्न नव्हतं तेवढी चॅरिटी मात्र नक्कीच होते. आणि दर महिन्याला 2 लाखापर्यंत मला चॅरिटी करायची आहे. एकच स्वप्न घेऊन जगते. मला माहिती आहे की 1 रुपयाही आपण सोबत घेऊन जाऊ शकत नाही, पण तुमच्याकडनं मिळालेल्या ब्लेसिंगची शिदोरी मात्र सोबत घेऊन जाता येणार आहे. बरोबर आहे, ज्यांना ज्यांना जो जो फायदा होतो त्याच्यातनं जे ब्लेसिंग मिळतं. मी सगळ्यात जास्ती गुरुपौर्णिमेला स्वतःला खूप भाग्यशाली समजते. माझा नुकताच जुलै महिन्यात बर्थडे झाला. कुणी कुणी केक पाठवले मला नावही नाही कळले, एवढे केक जमा झाले होते. विचार करा की हे प्रेम आहे. नशीब लागतं त्याला. येणारे गिफ्ट दॅट इज नॉट अ पार्ट, पण ते प्रत्येक गिफ्ट मधनं त्या व्यक्तीचं प्रेम मिळत असतं. म्हणजे एक या याच्यातनं खरोखर आपण इतकं ब्लेसिंग कमवतो. आणि एक तुम्हाला हे सांगते की ही जी फील्ड आहे ना, याच्यातनं येणारा एक एक रुपया हा ब्लेसिंग मधनं आहे. माझी फी इन्क्लुडिंग विथ GST 5,000 रुपये आहे. तेही 4 कोर्सेसची मिळून 930 रुपये, 940 रुपये मला GST भरावा लागतो. त्या फीतनं परत 30% इन्कम टॅक्स जातो. बाकी मेंटेनन्स तुमच्या या फी मधनं मला फक्त 2,000 रुपये शिल्लक पडतात, तेही खूप मुश्किलने. कारण ऍप ऍक्सेस आहे, लाईफ टाईम तुम्हाला ऍक्सेस दिलेला आहे. आणि जर तुम्ही खूप अडचणीत असाल तर पर्सनली माझं तुम्हाला गायडन्स असतं की मॅडम इथून असं करा, तुम्हाला हे याच्यातनं तुम्हाला बाहेर पडण्यासाठी ही गोष्ट करायची आहे. जेवढं माझ्याने शक्य होईल, पण वेळ अभावी आणि सगळ्या स्टुडंटच्या याच्यात ते मी नाही करू शकत. आणि लिटरली रेकीने मला काय दिलं, अक्षरशः म्हणतात ना की देव पाठीशी असतो. 2 वर्ष आधी माझ्या हसबंडचा भयानक ऍक्सिडेंट झालेला होता. गाडी पूर्ण सगळीकडनं डॅमेज झाली. एकाच जागी 3 प्रकारे वेगवेगळा ऍक्सिडेंट झाला. आणि गाडी अशी आमच्या अंगणात उभी होती, म्हणजे अशी उभी झालेली होती. इतका तो सरांना फक्त 2 स्टिचेस लागलेले होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे हॉस्पिटलमधनं आणल्यावर झाडाला पण टाकत. हे ब्लेसिंग आहे पाठीमागे. तुमच्या सगळ्यांचं जे ब्लेसिंग मिळतं त्या ब्लेसिंगमुळे हे प्रोटेक्शन आहे. 9th मध्ये माझा मुलगा डिप्रेशन मध्ये गेलेला होता. 60% त्याला 9व्या वर्गात भेटलेले होते. 10वी मध्ये 90% पास झाला. दिस इज द ब्लेसिंग. रेकी काय करू शकते, मी स्वतः रेकी सोबत जगते. आणि एकच वाटतं की जेवढ्या लोकांपर्यंत आपल्याला जेव्हापर्यंत जमेल तेव्हापर्यंत ही ऊर्जा घराघरात पोचवायची आहे. आणि एक असं सेंटर काढायचंय की तिथे येणारा प्रत्येक व्यक्ती
येताना डोळ्याच्या कडा पाणवल्या असतील दुःखाश्रूंनी, जाताना त्या व्यक्तीचे डोळे पाणवलेले असतील पण ते आनंदाश्रूंचे असतील. बस या एका स्वप्नासोबत मी जगत असते. तर या एका स्वप्नासोबत मी जगते. दिस इज द ड्रीम ऑफ माय लाईफ. ओके. सो पुढच्या प्रवासाला जे कुठले येतील त्यांना ते कळेलच की त्याच्यात त्यांच्या जीवनात काय बदल होतोय. पण निश्चितच आता कुणी आहे का सध्या क्लासमध्ये सेकंड थर्ड लेवल झालेले आपले विद्यार्थी? कुणी आहेत का जे रिपीट? आशा मॅडम बोला. माझी अशी म्हणजे तळमळीने इच्छा आहे की सगळ्यांनी खरंच जॉईन करायला पाहिजे, कारण ते एवढं बेनिफिट आहे की मी सांगूच शकत नाही. मी फार्मसिस्ट आहे, मी हॉस्पिटलमध्ये काम करते, परत घरी येऊन मी ह्या सगळ्या गोष्टी करते. पण माझ्या फार्मसी काउंटरवर जो कोणी येतो आणि सांगतो मला, मॅडम इतना बिल हो गया, ऐसा हो गया, ये दुख रहा है, वो दुख रहा है, मी त्यांना हिलिंग करते आणि लिटरली खूप छान फायदा होतोय. मला मॅडमला हे सांगायचं होतं पण वेळच भेटत नव्हता. आज मॅडमने मला चान्स दिला, थँक्यू. आणि मॅडम अजून एक गोष्ट सांगायची, माझ्या वडिलांची कोर्ट केस झाली कालच. हे आलं आणि मी काल तुम्हाला कधी फोन करू कळत नव्हतं. आज डिस्कशन झालं आणि स्टे म्हणजे सगळं झालंय त्यांचं. आता फक्त हातात ताब्यात घ्यायला सांगितलं त्यांनी. आणि थँक्यू सो मच. मी वडिलांना सांगितलं मी ग्रीड लावली, ते असं वडील म्हणले मला काही कळत नाही तू काय केलं. पण मी म्हटलं पहिले मॅडमला थँक्यू सांगते. सगळ्या बहिणींनी तुम्हाला थँक्यू सांगितलं. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. सुनील सर. मॅडम म्हणजे मी तर सगळ्यांना सांगेन की अवश्य करा. इतकं चांगलं मार्गदर्शन मिळतं मॅडमचं. आणि मी म्हणजे आतापर्यंत मी जवळजवळ 4 केसेस ओके केलेल्या आहेत आणि जास्त दिवस झालेले नाहीत मला कोर्स करून. तर माझ्या मिसेसला पण आता डायबिटीस डिटेक्ट झाला होता. एका महिन्यात तुम्ही रिकवर केला तिला. सगळ्या नॉर्मल आल्या तिच्या केसेस आणि डॉक्टरने तिच्या गोळ्या एकदम कमी करून टाकल्या जातात. म्हणजे हे सगळ्यांना सांगायला मला आवडेल. आणि दुसरी गोष्ट परत माझ्याकडे म्हणजे एक मिसेसची मैत्रीण होती. 8 वर्षापासून नवरा बायको बरोबर राहत नव्हते. त्यांचं डायव्हर्सपर्यंत प्रकरण चाललं होतं. त्या माझ्याकडे आल्या, मला म्हणे काही करता येईल का सर. मग मी त्यांना रेकी द्यायला सुरुवात केली. तर आता ते दोघंही व्यवस्थित एकत्र राहत आहेत. दोघांनी एक स्वतःच्या नावावर तिच्या नवऱ्याने दोघांच्या नावावर फ्लॅट घेतला आहे आणि दोघं एकत्र व्यवस्थित संसार करतात. हे म्हणजे हे खूप चांगलं ब्लेसिंग मिळतं आपल्याला. आणि खरंच सगळ्यांनी करा हा कोर्स, चांगला आहे कोर्स. थँक्यू. माधुरी इंगळे मॅडम. नमस्कार मॅम. नमस्कार. खूप खूप आनंद होत आहे मॅम तुमच्याशी बोलून. शब्द निघत नाहीये. सर्वात महत्वाचं म्हणजे खरंच माझ्या लाईफ मध्ये खूप चेंजेस आले. मी पहाटे कधी उठायची नाही. म्हणजे रात्री 11 वाजायचे थॉट होता एक डोक्यात की आपण 6 वेळ उठू शकत नाही. पण आज मला 3 वाजता बरोबर करेक्ट जाग येतो. मी उठते आणि संपूर्ण मला माझी मुलगी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत आहे. तर तिच्यासाठी हिलिंग करते आणि तुम्ही ज्या सांगितलेल्या प्रोसेस त्या सर्व करते मॅम. आणि खरंच प्रत्येकानं करा, कारण मी ते पीडीएफ तुम्ही पाठवले ते प्रिंट आउट घेतल्या, डेली मी ते वाचते आणि खरंच किती महान आहे ही रेकी हे माझ्या लक्षात आलेलं आहे. मलाही असं वाटते खरंच सर्वांनी नक्कीच करायला पाहिजे स्वतःच्या कुटुंबासाठी. बाकी तर नंतर आपण जे करू ते करू, परंतु स्वतःच्या कुटुंबासाठी तरी नक्कीच करायला. माझ्या स्वतःमध्ये भरपूर चेंजेस आलेले आहे. म्हणजे जे तुम्ही तत्व पाळायला सांगितले ते डेली मी वाचत आहे आणि त्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करत आहे. इतका माझ्यामध्ये चेंजेस झालाय आणि स्वतःवर बिलकुल विश्वास नव्हता माझा. तो एक कॉन्फिडन्स आलाय की हायस आय कॅन डू इट. थँक्यू मॅम. आणि तुम्हाला भेटायचं आहे मॅम, मला ते काही घ्यायचं आहे तुमच्याकडनं. तुम्ही केव्हा येऊ ते मला सांगा. मॅडम मंडेला 5:30 नंतर. ओके. थँक्यू मॅम. नक्की येईल मी. सोनाली मॅडम. स्माइल इव्हिनिंग मॅम. स्माइल इव्हिनिंग मॅम. तुम्हाला इथून दंडवत घालते. इतका बदल झालाय जीवनात की खरंच अमेझिंग. स्वामी समर्थांच्या नंतर तुम्हीच आहेत. सगळ्यांना हे एकच सांगते की मॅडमचे सगळे कोर्स करा. रेखीच नाही, त्यांचा एंजल करा, सुजो करा. प्रत्येक ह्याच्यात आपल्याला एवढं शिकायला मिळत आहे. आणि मॅडम कोणत्याच मॅडम एवढ्या डीप मध्ये जाऊन शिकवत नाहीत की जशा मंजुषा मॅम आपल्याला शिकवतात.
तर प्रत्येक गोष्टी म्हणजे आपल्या मनात एखादा जर क्वेश्चन आला तर बरोबर आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये कोणतरी तो क्वेश्चन विचारतो आणि ऑटोमॅटिक तो सॉल्व्ह होतो. मी हे कितीदा पाहिलंय, कारण की स्टुडंट भरपूर असतात, मॅडमकडे वेळ पण तेवढा आहे, पण बरोबर तो क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह झालेला असतो. जीवनामध्ये बदल घडतो, आपण मुलांमध्ये बदल घडू शकतो. आणि मॅडम माझ्याकडे सध्या 4 ते 5 केसेस येतात आणि त्या सगळ्या छान हँडल होत आहेत आणि मस्त आहे. तुम्ही जसं म्हणता तसं अर्निंग स्टार्ट. चला छान, ऑल द बेस्ट. थँक्यू. चालेल, थँक्यू मॅम. माझ्याकडे गुरुपौर्णिमेचे भरपूर पत्र जमा झाले. त्याच्यातलंच एक पत्र आहे. त्या पत्रामध्ये त्या मॅडमने लिहिलं की आयुष्यामध्ये एकच खंत होते की आपल्याला रिस्पेक्ट मिळत नाही किंवा प्रत्येक गोष्टीसाठी आपण कोणावर तरी डिपेंड राहतो. ही खंत त्यांच्या मनामध्ये होती. आणि रेकी शिकण्यासाठी घरून पैसे किंवा परवानगी नव्हती, पण त्या रेकी शिकल्यात आणि प्रॅक्टिस चालू केली. आज त्यांचं इन्स्टिट्यूट आहे आणि एवढं नाही मिळत आहे, 25,000 रुपये पर्यंत अर्न करत आहे. पण ज्या महिलेला 200 रुपये हजबंडकडे मागावं लागायचे, हात पसरावं लागायचे, आज 15,000 रुपये हजबंडच्या हातात घर खर्चाला दर महिन्याला देत आहे, स्वतःसाठी राखून. विचार करा, हा एक बदल की काहीतरी आपल्याला करायचं आहे. तर हे खूप चांगले चांगले बदल याच्यातनं होतात, फक्त तुमची इच्छा पाहिजे. तर आता आपण जाणून घेऊ रेकी लेवल 2 आणि रेकी लेवल 3 मध्ये नेमकं सिलेबस काय असतं आणि जे आपलं मंडे पासून सेशन चालू होणार आहे. त्यानंतर मनी मंत्रा सांगणार आहे आणि मग तुमचे जे पुढे काही प्रश्न आहे त्या प्रश्नांची उत्तरे आपण देणार आहोत. ओके. तर रेकी लेवल 2 मध्ये आपण सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे तो म्हणजे डिस्टन्स हिलिंग, जगाच्या पाठीवर कुठे हिलिंग करणं. त्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये ज्या कंप्लेंट्स आहेत, इसने ऐसा कहा, असं केलं असतं तर तसं झालं असतं, त्या कंप्लेंटला कम्प्लीट करणं, कम्प्लिशन मध्ये आणणं, हा आपला सगळ्यात महत्वाचा विषय राहणार आहे. कंप्लेंटला कम्प्लिशन मोड मध्ये आणणं, कम्प्लीट करणं. कारण अगदी आनंदाने कसं जगायचं हे आपण 2 दिवसामध्ये सोमवार मंगळवार मध्ये शिकणार आहे. त्याच्यानंतर टेलिपॅथी, माइंड हिलिंग हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. मनातल्या तर त्याच्यानंतर विश बॉक्स, प्रत्येक व्यक्तीच्या इच्छा असतात. जसं त्या मॅडमने कोर्ट केसचं म्हटलं, तर कोर्ट केस कुणावर सुरू असेल पण आपली बाजू खरी असणं गरजेचं आहे. ठीक आहे, आपली बाजू सकारात्मक आणि खरी असली तर आपल्याला तिथे रिझल्ट येईल. ओके. तर कोर्ट केस मध्ये तुम्ही काम करू शकता, मुलांच्या नोकरीसाठी काम करू शकता. अडलेल्या ज्या काही तुमच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या अडलेल्या गोष्टी कंप्लीट करण्यासाठी ही रेकी तुम्हाला मदत करत असते. फक्त चांगल्या गोष्टी, मुलांची ऍडमिशन असेल, मुलांचे लग्न असतील, कोर्ट केस असेल, जे काही अडचणीचे काम आहे, फक्त चांगल्या कामासाठी तुम्ही सेकंड लेवलमध्ये हिलिंग करू शकता. त्यानंतर रेकीच्या मास्टर लेवलमध्ये ज्या पद्धतीने डॉक्टर ऑपरेशन करतात त्या पद्धतीने शारीरिक आणि मानसिक आजारांवर आपण सायकिक सर्जरी करू शकतो. आज कित्येक लोकांचे बीपी शुगरचे औषधं, थायरॉइडचे औषधं कंप्लीट झालेलं आहे. एवढंच काय, आपल्याकडे कॅन्सर सारखा आजार देखील स्टुडंटनी हील करून त्यांच्या बहिणीचा ठीक केलेला आहे. ज्यांच्या घरात 3 3 डॉक्टर होते, माधुरी डोंगरे मॅडम यांच्या ऑटोइम्युन डिसऑर्डर पूर्णपणे बरा झालेला आहे. त्यांनी सेल्फ हिलिंग म्हणजे ज्या फक्त दूध पोळी मिक्सरमध्ये ग्राइंड करून लिक्विड फॉर्म मध्ये घेत होत्या, आज लाल तिखटाची ठेचा खाऊ शकतात, इतक्या त्या स्वस्त झालेल्या आहेत. तर या पद्धतीने आपण उत्तम हिलिंग करू शकणार आहे. स्वतःसाठी आणि इतरांसाठी चांगल्या हिलिंग, चांगलं हिलर म्हणून तुम्ही काम करू शकणार आहे आणि उत्तम ऊर्जा स्वप्रेरणेने तुम्ही निर्माण करू शकणार आहे. त्याच्यासोबतच कळत नकळत काही नकारात्मक ऊर्जा, आपण म्हणतो नजर लागलेली आहे किंवा काही जीवबैतिक ट्रेस असेल, वास्तुदोष असेल किंवा ब्लॅक मॅजिक असेल, याच्यासाठी एक पॉवरफुल मेडिटेशन तुम्हाला शिकवलं जातं. ऑल इन वन मेडिटेशन आपण त्याला म्हणतो. आणि कर्मा क्लिअरन्स म्हणजे सगळ्या प्रकारच्या नकारात्मक ऊर्जांना दूर करण्यासाठी आपण ते पॉझिटिव्ह मेडिटेशन करत असतो. आपल्या जीवनातल्या सगळ्या दुःखांना हील करण्यासाठी आपल्याला त्या मेडिटेशनचा निश्चितच लाभ होत असतो. ठीक आहे. तर थर्ड लेवल मध्ये आपण अजून परत क्रिस्टल थेरपी तुम्हाला शिकवली जाते. पेंडुलम डाउजिंग क्रिस्टल थेरपी मध्ये एक मास्टर हिलर म्हणून कुणाला पैशासाठी कुठलं क्रिस्टल द्यायचं, रिलेशनशिपसाठी कुठलं क्रिस्टल द्यायचं, आरोग्यासाठी कुठलं क्रिस्टल द्यायचं, हे सगळं तुम्हाला याच्यात शिकवल्या जाणार आहे. आणि पेंडुलम डाउजिंग मध्ये हरवलेल्या वस्तू शोधणं, पेंडुलम डाउजिंगने हिलिंग करणं,
आणि ग्रीड लावणं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्रिस्टल आणि पेंडुलम डाउजिंग जे 2 कोर्सेस माझ्याकडनं गिफ्ट म्हणून आहे ते तुम्हाला मिळेल. ट्रेनरचा आता तो नंतरचा भाग आहे, त्याची वेगळी फी असते, ते 3 महिन्याचा कोर्स तो वेगळा आहे. ज्यांना माझ्यासारखं ट्रेनर बनायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला एक मोठ्या लेवलवर साधना करावं लागते आणि आपल्या जीवनामध्ये खूप मोठ्या लेवलवर स्वतः रिझल्ट द्यावे लागतात. त्याच्यासाठी प्रॅक्टिस करावी लागते. पण लेवल 2 आणि 3 करून तुम्ही स्वतः आनंदी जगायला शिकू शकता आणि आपल्या कुटुंबामध्ये आनंद निश्चितच निर्माण करू शकता. ठीक आहे, हे झालं आपलं सिलेबस जे आपण सेकंड थर्ड लेवल मध्ये कव्हर करणार आहे. ओके, मॅनिफेस्टेशन करू शकता म्हणजे तुम्हाला किती काही अफर्मेशन चार्ट दिल्या जातात. त्या अफर्मेशन चार्ट मधलं एक वाक्य सांगते, मनी फ्लोज ऑन मी लाईक अ रिव्हर, एखादा लाईक वॉटरफॉल. या पद्धतीने तुम्ही अफर्मेशन देऊन आपल्या आयुष्याला समृद्धी, समाधान आणि आरोग्याच्या ऊर्जांनी निश्चितच परिपूर्ण करू शकता. पण ही जादूची कांडी नाही आहे, याच्यासाठी साधना आहे. 90 दिवसांची कमीत कमी प्रॅक्टिस तुम्हाला रोज करावी लागते, तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये रिझल्ट दिसायला लागतात. कारण माझं मोटिवेशन कोण सांगितलं? मी शेतकरी आहे. पीक यायला किती महिने लागतात? 3 ते 4 महिने. मग आपल्या जीवनामध्ये आनंदाच्या निर्मितीसाठी किती महिने द्यावे लागतील? 3 ते 4 महिने. ओके, तेवढा तुम्हाला कालावधी देणं गरजेचे असणार आहे. तर मग मात्र, आणि 2 वेळचं जेवण म्हणजे रेकी. कसं आहे, 2 वेळचं जेवण सोडतो का? उपवासाच्या दिवशी पण आपल्याला फराळ लागतो, फळं लागतात, बरोबर ना? त्याच पद्धतीने आपण दैनंदिन लेवलवर रेकीची प्रॅक्टिस नियमितपणे करू शकतो. क्लिअर? दैनंदिन लेवलवर आपण रेकीची प्रॅक्टिस केली तर आपल्याला हळूहळू सगळे रिझल्ट त्याच्यातनं दिसायला लागतात. सिलेबस संदर्भात कुणाचे काही प्रश्न आहेत का? एनी क्वेश्चन अबाउट सिलेबस? बाकी डिटेल सिलेबस तुम्हाला ग्रुपवर टाकलेला आहे सेकंड आणि थर्ड लेवलचा. बोला संजय सर, अनम्यूट करा. मॅडम आवाज येतो का? येतो आहे, बोला. मी आज पहिल्यांदा जॉईन झालोय, तर मला ऍक्च्युली तुमचं म्हणजे डिटेलिंग मला काही मिळालं नाहीये, तर तर तुम्ही प्लीज मग जरा सांगू आपलं शकता? 11 तारखेपासून परत लेवल 1 चालू होणार आहे. 11 ऑगस्ट पासून ते तुम्ही जॉईन करा, कारण हे 10 दिवसांचं लास्ट डेचं सेशन आहे. तर आज तुम्हाला याचं काहीच कळणार नाही. ठीक आहे, आज हो, संपते आज. नाही पण 11 तारखेपर्यंत आहे. फी वगैरे किती आहे काय सांगा ना जरा. फ्री मध्ये आहे सर, 10 दिवसांचं टोटल सेशन फ्री मध्ये 11 तारखेपासून. बरं, 11 तारखेपासून का? हो हो, चालेल. ओके मॅडम, थँक्यू मॅडम. ओके, थँक्यू. ओके, चल. आज काल पाठवलेला मी सिलेबस ग्रुपवर, ज्यांना नाही मिळालंय त्यांना मिळून जाईल. एकच मिनिट. ओके, तर नेक्स्ट आता आपण बघणार आहे मनी मंत्रा. सबके लिए पैसा खुदा तो नहीं, पर खुदा से कम भी नहीं. मी ज्या टिप्स तुम्हाला आज देणार आहे त्या टिप्स वापरून बघा पुढचे 3 महिने. बघा तुमच्याकडे काय सुधारणा होते. एकदम बदल होणार नाही, कारण रेकीची 10% ऊर्जा तुमच्याकडे आहे, पण बदल तर नक्की होणार आहे. करायचं काय आहे तुम्हाला? सगळ्यात पहिले, ठीक आहे, सगळ्यात पहिले जर आपली पर्स चेक करायची. कुणाकुणाची पर्स फाटकी आहे ती पहिले बदलायची. फाटकी पर्स वापरायची नाही. आपण फाटक्या कपड्यामध्ये कुठे गेलं, लग्न समारंभात, चालेल का? एखाद्या फंक्शनला फाटके कपडे घालून गेले, चालेल का? चुरगळलेले कपडे घालून गेलेले, चालेल का? नाही चालेल. मग तिथे आपण, पैसा ही एक पॉवरफुल ऊर्जा आहे. हिंदू संस्कृतीत तिला माता लक्ष्मीचं रूप मानल्या गेलेलं आहे आणि तिला तुम्ही फाटक्या पर्समध्ये, चुरगळलेल्या पर्समध्ये, जुन्या पर्समध्ये, एकदम जी खराब पर्स आहे त्याच्यात ठेवलेले चालेल का? तर पहिले पर्स चेंज करा. दुसरं, पर्समध्ये महिलांची पर्स तर अशी असते, बिलकुल अलिबाबाचा खजाना जसा भरून ठेवलेला आहे. तर तिला जर असं असं उलट केलं आणि असं असं केलं तर काय काय पडेल तुम्हालाही माहिती नाही आहे तुमच्या पर्समध्ये काय काय आहे, बरोबर ना? तर त्या पर्समध्ये काय करायचं आहे, ठीक आहे, त्या पर्समध्ये आपल्याला औषधाच्या चिठ्ठ्या,
रिकामे बिल, कामाच्या नसलेल्या वस्तू कधीही पर्समध्ये ठेवू नये. ठीक आहे, कधीही पर्समध्ये ठेवू नयेत. मेडिकल बिल, ठीक आहे, औषधासाठी तुम्ही चिठ्ठी नेली, औषध आणलं, काढून बाहेर ठेवून द्या. ते पर्समध्ये फिरवत बसू नका. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, आपल्या घरामध्ये जिथे जिथे पैसे ठेवताना, जसं आता मोदीजींनी नोटबंदीच्या वेळेस सगळ्यांचे ठेवलेले आतले बाहेरचे सगळे पैसे बाहेर काढले होते, बरोबर आहे. तर ते तांदळामध्ये त्यांचा जीव गुदमरता, साड्यांच्या खाली त्यांचा जीव गुदमरतो पैशांचा. तर त्यांना जरा रिस्पेक्टफुली एखाद्या ठेवा ना, लपवून ठेवा, काही प्रॉब्लेम नाही, पण व्यवस्थित एखाद्या पर्समध्ये त्या नोटा बिलकुल अशा सरळ ठेवलेल्या अशा ठेवा. ठीक आहे, महिलांची पर्स मोठी असते, पुरुषांचा पर्स जेव्हा आपण असा फोल्ड केल्यावर ओपन करतो, त्यातही नोटा सरळ सरळ अरेंज करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, त्यातही नोटा कशा ठेवायच्यात, आपल्याला प्रॉपर सरळ अरेंज करून ठेवायचे आहेत. रोज 15 दिवसातनं एकदा तरी तुमच्या प्रॉपर्टीचे जिथे पेजेस ठेवलेले आहेत ती जागा स्वच्छ करा. तुमचे एटीएम, चेकबुक जिथे ठेवले आहे तिथे स्वच्छ करा आणि रेकीचा प्रार्थना करा की हे दिव्य रेकी शक्ती, हे ईश्वर गुरूंचा आशीर्वाद माझ्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू दर दिवसाला वाढत आहे आणि आमच्या आर्थिक समृद्धीमध्ये दर दिवसाला वाढ होत आहे, असं सकारात्मक अफर्मेशन आपल्याला द्यायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर 100 रुपये कमवत असाल तर ऍटलिस्ट 1 रुपया तरी डोनेट करायला शिकायचं आहे. डोनेशन मधनं तुमच्या इतकं मल्टिप्लिकेशन होतं, लिटरली सांगते. मी जेव्हाचे फ्री क्लासेस घ्यायला सुरुवात केले, मी जे स्वप्न नव्हतं पाहिलं त्या स्वप्नातल्या पलीकडचं जग जिगत आहे. कारण जेव्हा तुम्ही ब्रह्मांडामध्ये एक बीज पेरता त्याचं मल्टिप्लिकेशन युनिवर्स तुम्हाला देतच असतं. म्हणून तुम्हाला सांगते की तुमच्या अर्निंगचा 1 रुपया, 100चा 1 रुपया पकडा, त्या हिशोबाने 1 ते 2% डोनेशनची कमीत कमी मानसिकता ठेवा. ठीक आहे, काहीतरी करा, करायला खूप काही आहे, पण ते डोनेशन तुमच्या जीवनामध्ये खूप मोठ्या लेवलचं मल्टिप्लिकेशन देत असतं. करून बघा डोनेशन, तुम्हाला कळेल, मॅजिक वाटेल आयुष्यामध्ये की हमने सोचा भी नहीं था ब्रह्मांड हमें जे इतना देताना काय मंत्र. त्याच्यानंतर बार्गेनिंग ही भारतातली खूप मोठी गोष्ट आहे. भाव केल्याशिवाय आपल्याला जमत नाही. भाजीवाल्यापासून ऑटोवाल्यापासून सगळ्यांसोबत आपण भाव करतो, करतो की नाही करत. मग आता भाव करू नका असं नाही म्हणत आहे मी, भाव करायचा, पण पैशासाठी काय करायचं, भाव करायचा. आता समजा भाव केल्यानंतर कधीच 10 रुपये 5 रुपयाच्या चिल्लरसाठी वाढ बघायची नाही. आपण तिथे तो 2 रुपये शोधत, तो काढून खिशातून देईल तोपर्यंत वाट बघतो. कीप इट चेंज म्हणायची सवय ठेवा. ठीक आहे, मॉलमध्ये जाऊन महागाच्या वस्तू घेऊन आपण 1 रुपयाचा तरी भाव करतो का, पण बिचारा ज्या व्यक्तीला जास्ती गरज आहे त्याच्याशीच आपण भाव करतो. ठीक आहे, आता मी काय करते, मी पण भाव करते. आता मागच्या एका वेळेची गोष्ट आहे, मी बाहेर गेली आणि ऑटोनी परत जेव्हा आली तर ऑटोवाल्याने माझ्या घरपर्यंत सोडायचे 150 रुपये म्हटले. मी त्याला काय म्हटलं, ठीक आहे 100 रुपयात नाही, कारण 100 रुपयाचं डिस्टन्स होतं, उन्हाळ्याचे दिवस होते. मी त्याला घरी आल्यावर ऍक्च्युअल 150 रुपये त्याच्या हातात ठेवले. मी म्हटलं ऊन आहे, आज घरी जाताना मुलांसाठी आईस्क्रीम घेऊन जा. तो अपेक्षा कोणती घेऊन आला होता, आपल्याला 100 रुपये मिळेल, पण 50 रुपये एक्स्ट्रा मिळाले, ते मुलांसाठी. मी नेहमी त्या ऑटोवाल्याला किंवा म्हणते की मुलांसाठी काहीतरी घेऊन जा. इव्हन माझ्याकडे काम करणाऱ्या ज्या लेडीज आहे त्यांना सुद्धा मी म्हणते की चला आज मुलांसाठी तुम्ही काहीतरी घेऊन जा. डोनेशन हेच झालं ना. विचार करा ना, एक छोटं डोनेशन आपण या पद्धतीने करू शकतो ना, जे प्रत्येकाच्या आवाक्यातलं आहे की चला आज ना मुलांसाठी ना एक 50 रुपयाचे, माझ्याकडून 50 रुपयाचे फळं घेऊन जा, माझ्याकडनं मुलांसाठी चॉकलेट घेऊन जा. डोनेशन म्हणजे असं नाही की तुम्ही खूप मोठं डोनेशन करा हो. एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही समजा आपण एखाद्या गाडीवर म्हणजे एखाद्या हॉटेलमध्ये खायला गेलो, एखादा गरजू व्यक्ती तिथे दिसला, 1 प्लेट नाश्ता त्याच्यासाठी मागवा, देऊन द्या त्याला, त्याच्यापर्यंत पोहोचवा. दिस इज द ब्लेसिंग. त्या चेहरा, मी कित्येकदा सांगते, अशा व्यक्तींच्या चेहऱ्यावरनं जे ब्लेसिंग मिळतं ना, त्या ब्लेसिंगची तुलना कुठेच होऊ शकत नाही. आणि तेवढं ब्लेसिंग कोणीही सहज कमवू शकतं. करून बघा, ते ब्लेसिंग इतकं मल्टिप्लाय होऊन तुमच्या जीवनात वापस येईल ना, कोण कुठल्या पद्धतीने तुमच्या मदतीला उभा राहील हे तुम्ही विचारही नाही करू शकत. आणि म्हणून ह्या छोट्या छोट्या गोष्टींना
आणि भाजीवाला, कुठल्याही व्यक्तीला जेव्हा तुम्ही ट्रान्झॅक्शन करता, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन पण कराल. आता समजा काही लोक सेकंड थर्ड लेवलला ऍडमिशन घेतील, तर ते सुद्धा ट्रान्झॅक्शन करतील. मला ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करा की ऑफलाईन, तर प्रार्थना कुठली करायची? प्रार्थना करताना म्हणायचं, हे पैसे मी अमुक एका व्यक्तीला देत आहे, याच्या जीवनात सर्व प्रकारचा आनंद निर्माण करून मल्टिप्लाय होऊन माझ्याकडे परत या. आय एम वेटिंग फॉर यू, थँक्यू, आय लव्ह यू. त्या पैशाला म्हणून बघा असं, तो पैसा तुमच्याकडे मल्टिपल होऊन येईलच. तुम्ही बघा, कभी तो मॅजिक होगा आपकी जिंदगी में. काहीतरी अर्निंगचे सोर्स तुमच्या जीवनात तयार होतील, काहीतरी पॉझिटिव्हिटी तुम्ही एक्सपिरियन्स कराल, बट मल्टिपल तुमच्या जीवनामध्ये तो पैशाचा स्रोत उभा राहणार आहे. काय म्हणायचं प्रार्थना? हे पैसे मी याला देत आहे, याच्या जीवनात सर्व प्रकारचा आनंद निर्माण करून मल्टिप्लाय होऊन माझ्याकडे परत या. आय एम वेटिंग फॉर यू, थँक्यू, आय लव्ह यू. विचार करा, तुम्ही पैशाचं काय करताय? मल्टिप्लिकेशन करताय. आणि ते मल्टिप्लाय झालेली गोष्ट डबल तर होईल नाही काही. तर तुम्ही कोणाला 10 दिले तर 20 तर वापस येतील. पण देताना पूर्ण श्रद्धेने देत राहा. ठीक आहे? देताना पूर्ण श्रद्धेने देत चला, म्हणजे ती जी श्रद्धा आहे ती तुमच्या जीवनामध्ये आनंदाचं मल्टिप्लिकेशन करणार आहे आणि जीवनामध्ये तुम्ही खूप मोठ्या लेवलवर सकारात्मकतेचा अनुभव जीवनामध्ये घेणार आहे. लक्षात घ्या, आयुष्य खूप सुंदर आहे आणि त्याला रेकीच्या या कृतीमुळे तुम्ही अधिक आनंदी करणार आहे. कारण आपली संस्कृती पण काय सांगते? भुकेल्याला अन्न द्या, गरजूंना वस्त्रदान करा. ते दानाची जी पुण्याई आहे ना, ती सोपं नाही. आपण कुणाला बोलवतो जेवायला? आता समजा माझ्याकडे कार्यक्रम आहे, जर मी 300 लोकांना जेवायला जरी बोलवलं तर ते 300 लोक जे आहेत, पण ज्या लोकांना 2 वेळच्या जेवणाचं हे आहे, त्या लोकांपर्यंत माझी सेवा पोहोचली, तर त्यातनं मिळणारे ब्लेसिंग हे कसे राहतील? ओके. आणि त्या ब्लेसिंगचं जे मल्टिप्लिकेशन आहे, ते मल्टिप्लिकेशन तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठ्या लेवलवर अनुभवू शकता. येस ऑर नो? तर रोजचा ऍटलिस्ट कुछ तो देना चालू कर, आणि ते मल्टिप्लिकेशन तुमच्या जीवनामध्ये तुम्ही खूप मोठ्या लेवलवर अट्रॅक्ट कराल. आणि आता जो मंत्र मी तुम्हाला सांगते आहे, तो रोज येलो पेजवर जे काही तुम्ही अफर्मेशन लिहाल ना, येलो पेजवर रेड पेनने लिहा. म्हणजे समजा एखाद्याला मुलीचं लग्नाचं करायचं असेल तर ती अफर्मेशन येलो पेजवर लिहा की माझ्या मुलीला उत्तम असा जोडीदार प्राप्त झालेला आहे, ती तिच्या वैवाहिक जीवनात पूर्णपणे आनंदी आहे. ठीक आहे? ती पूर्णपणे आनंदी आहे, तिचा संसार एकदम सुखाचा आहे. असं अफर्मेशन रोज 21 वेळा 21 दिवस लिहून सोडून द्या. 21 वेळा 21 दिवस लिहून सोडून द्या. तो ब्रह्मांड करत बसेल काय करायचंय. ठीक आहे? कारण आपण देव नाही, करता करवता कोण आहे? ईश्वर आहे. तर तो बघत बसेल. आपण लिहून सोडून द्यायचं. एखाद्याचं 1,00,000 रुपये महिना अर्न करायचं टार्गेट असेल तर यस, आय अर्न 1,00,000, यस लिहायचं पहिले. यस, वाय यस, यस लिहून मग अफर्मेशन लिह. यस, आय अर्न 1,00,000 पर मंथ, थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट, असं तो व्यक्ती लिहू शकतो. ठीक आहे? 21 दिवस 21 वेळा ज्या गोष्टी लवकर लवकर पूर्ण करायचं आहे. नाही तर ज्या तुमच्या 10 अफर्मेशन आहेत सेकंड लेवल मध्ये, तर तुम्हाला प्रॉपर विशबॉक्स शिकवल्या जातो. त्या विशबॉक्सच्या माध्यमातून आपल्या इच्छा कशा पूर्ण करायच्या ते टेक्निक सेकंड लेवल मध्ये आहे. ठीक आहे? लिहून सोडून द्या. नंतर काय करायचं ते मी सांगेल. पहिले लिहून त्या एनर्जी घरात तर जमा करा, ती पॉझिटिव्ह ऊर्जा पूर्ण तर होऊ द्या. ठीक आहे? तर या पद्धतीने येलो पेजवर रेड पेननी तुम्ही लिहून बघा. तुम्हाला म्हणजे मी फक्त सांगत नाही, बघा माझा विजन बोर्ड येलो पेजवर रेड पेननी विथ इमेजेस रेडी आहे. तिथे जे माझं ते 2,00,000 चॅरिटीचं पण लिहून रेडी आहे. कारण स्वप्न तसेच पूर्ण होत नसतात. स्वप्न तुमच्या डोळ्यांसमोर असणं गरजेचं आहे. ठीक आहे? जॉबसाठी, अर्निंगसाठी, हेल्थसाठी, फॅमिलीसाठी, सगळ्यांसाठी तुम्ही लिहू शकता. ओके? आणि सरेंडर लिखो और उसको सरेंडर हो जाओ. कारण निसर्गाला, युनिव्हर्सला माझ्याच आयुष्यात काही द्यायचं किंवा अंबानीलाच काही द्यायचं असं काहीच नाही आहे. क्रिएटर सगळ्यांना देतो, पण आपण मागितलंच नाही. जसं मी युक्ती मॅडमला म्हटलं, युक्ती महाडिक मॅडम अनम्यूट करा बरं. दर महिना 5,00,000 कमवायचं स्वप्न तरी आलंय का कधी डोक्यात? नाही. मग जे स्वप्न पेरणीच्या स्वरूपातच गेलं नाही तर उगवणार कुठून?
आलं हो लक्षात? बरोबर. पेरणी महत्वाची आहे. ती पेरणी मी माझ्या याच्यावर लिहिलेला, यस आय अर्न 25 लाख पर मंथ. का बरं? कारण मला ते सेंटर काढायचं आहे जिथे लोकांच्या जीवनातले दुःख दूर झाले पाहिजे. त्याच्यासाठी पैसा लागतो. माझ्याकडे स्वतःकडेही पैसा नव्हता, ठीक आहे, पण तो ब्रह्मांडाला मी सांगितलंय. कामं सांगावं लागतात ब्रह्मांडाला, पैसा कशाला पाहिजे. मला असं सेंटर काढायचंय की जिथे उत्तम आरोग्यदायी आहार, आरोग्यदायी म्हणजे शारीरिक मानसिक पीस साठी मेडिटेशन, एक मोठं हिलिंग सेंटर काढायचंय की विकेंड्सला लोक हिल स्टेशनवर जातात. मी त्यांना तिथे त्यांना सात्विक सॅटर्डे संडे विकेंड्सला पूर्ण पीस ऑफ माइंडचं ट्रेनिंग देणार. त्यांना ऑर्गॅनिक फूड, मेडिटेशन आणि पूर्ण माइंड रिलॅक्स करून ते परत नवचैतन्य परत कामाला लागतील. अशा पद्धतीचं सेंटर काढायचं आहे. त्याच्यासाठी पैसे लागणार आहे आणि म्हणून मी ब्रह्मांडाला माझ्या विजन बोर्डवर 25 पर लाख लिहून ठेवलेलं आहे पर मंथ. आलं का ऑल द लक्षात? बेस्ट मॅडम. ओके. सो क्रिएट करा. तुम्हाला जर जीवनात एखादी गोष्ट पाहिजे आहे ना, ती युनिव्हर्सला सांगावी लागते. तुम्ही सांगितलीच नाही तर भेटणार आहे का? पेरणीच नाही केली मग म्हणता रे मी तर माझ्या जीवनात येत नाही. आपण सांगतो काय, मेरे जिंदगी में ये कमी आहे, माझ्या मुलीचं लग्न जमत नाही, माझ्या पोराला नोकरी भेटत नाही, आमच्यावर कोर्ट केस चालू आहे, असे आपले अफर्मेशन राहील. त्याचेच त्याचं चिंतन राहील. मग ब्रह्मांडाला काय वाटते, द्यायला. आजार पाहिजे का, द्या. उशीर पाहिजे का, द्या. नोकरी नाही म्हणजे नोकरी भेटत नाही नाहीच भेटणार. जे पाहिजे विश्वासाने म्हणा, माझ्या मुलाला या कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटलेली आहे, ठीक आहे. मी माझ्या मुलाचं 90% ड्रीम लिहून ठेवलेलं होतं की यस माझ्या मुलाला 90% मिळालेले आहेत. तर एक लक्षात घ्या की पेरणीच जर केली नाही तर मिळणार आहे का? काय पाहिजे, कोणती गाडी घ्यायची आहे, घर घ्यायचं आहे, त्याचं ड्रीम. मी तर तुम्हाला अजून एक आयडिया सांगते. कोणती गाडी जर तुमचं स्वप्न असेल ना, मस्त त्या शोरूम मध्ये जायचं, त्याला पैसे लागत नाही, उलटेच आपल्याला छान चहा कॉफी चॉकलेट देतात ते, बरोबर की नाही. मस्त टेस्ट ड्राईव्ह घ्यायची, गाडीच्या बाहेर निघून गाडीसोबत एक फोटो घ्यायचा आणि तो तुमच्या विजन बोर्डवर चिटकवा. कशी ती गाडी येणार नाही बघा. मी जेव्हा सुरुवात केली माझ्यावर 10 लाखाचं कर्ज होतं. माझ्यासाठी तेव्हा 10 लाख असा तो एवढा मोठा अमाऊंट होता. 10 लाख खूप खूप माझ्यासाठी अति मोठा अमाऊंट होता 10 लाखाचा. आणि जेव्हा तो अमाऊंट लिहिला मी चेकवर आणि माझ्या विजन बोर्डमध्ये टाकला तर मला कळलंही नाही की केव्हा माझं ते कर्ज संपतं. ड्रीम क्रिएट करा आणि जीवनामध्ये आनंदाचं, लोकांच्या कामात या. खरं सांगते, आयुष्यात काही सोबत जाणार नाही. मी तुम्हाला वारंवार सांगते, पैसा 1 रुपये सोबत जात नाही. तो फक्त या वर्तमानाच्या जगामध्ये जगण्याचं माध्यम मात्र आहे, ठीक आहे. की जे तुम्हाला घ्यायचं आहे, गाडी बंगला कार सगळं काही होतं, पण त्याच्यासाठी पहिले ती पॉझिटिव्ह थिंकिंग जीवनामध्ये येऊ द्या. तो आनंद निर्माण करायचं. क्रिएटच नाही केलं तर होणार आहे का? त्या ज्या शुभांगी मॅडम ज्या सांगितलं, ज्यांनी 55व्या वर्षी करिअरची सुरुवात केली, त्यांनी म्हटलं की माझ्या सगळ्या नातेवाईकांमध्ये वेल क्वालिफाईड होते, सगळ्या नोकरीवर होत्या, मी एकटेच आयुष्यभर हाऊसवाईफ म्हणून काम केलं, पण थँक्यू मॅडम की आज मी 1.5 ते 2 लाख रुपये महिना कमवतो. म्हणून करिअरला चॅलेंज नाही आहे, वयाचं बंधन नाही आहे. जब जागो तब सबेर. ओके. आणि त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. आणि काउंट, COUNT, काउंट हा शब्द रोज कमीत कमी 51 वेळा लिहा, 55 वेळा लिहा, 108 वेळा लिहा, जेवढा वेळा जमतो तेवढा वेळ. तर त्याच्यात एक फॉर्म्युला वापरा, 5 मल्टिप्लाइड बाय 55. 5 दिवस 55 वेळा काउंट शब्द लिहून काढा, COUNT काउंट. आणि त्याच्या समोर मनात एक अफर्मेशन द्या, जे तुमचं फायनान्शियल गोल आहे. किती पैसे तुम्हाला महिन्याचे अर्न करायचे किंवा पूर्ण फॅमिलीचे मिळून किती अर्निंग तुमच्या घरी आलं पाहिजे, तो अमाऊंट तिथे टाका, ठीक आहे. नोकरी मिळत नाही म्हणायचं नाही. माझ्या मुलाला माझ्या मुलीला एवढ्या पगाराची नोकरी मिळालेली आहे, त्याच्यामुळे तो आणि आमचं संपूर्ण कुटुंब आनंदी आहे, असं अफर्मेशन रोज झोपताना द्या. नोकरीचे मार्ग मोकळे होते. लग्न जमत नाही म्हणायचं नाही. माझ्या मुलाला माझ्या मुलीला उत्तम असा जोडीदार, आयुष्याचा जोडीदार प्राप्त झालेला आहे आणि दोघंही वैवाहिक जीवनाचा परिपूर्ण आनंद घेत आहे. ते पूर्णपणे सुखी आहे आणि त्यांच्या सुखात आम्हाला देखील आनंदाची प्राप्ती होत आहे, बरोबर की नाही. या पद्धतीने आपल्याला सकारात्मक ऊर्जांचं पेरणी करायची आहे. इथे आपलं सिलेबस जे होतं लेव्हल 1चं ते कम्प्लीट झालेलं आहे. इथे तुमचे प्रश्न उत्तर
आपण आता घेणार आहे आणि प्रश्नांची उत्तरं आपण देणार आहेत. क्लिअर? ओके. सो ज्या लोकांना प्रश्न नसतील ते लिव्ह करू शकतात. ऍडमिशन प्रोसेस आपली चालू झालेली आहे. तुमच्या ग्रुपवर आज परत एकदा मेसेज येईल. तर जे लोक ऍडमिशन घेऊ इच्छितात, यू आर मोस्ट वेलकम. आपली बॅच सोमवारी 5:30 पासून चालू होणार आहे लाईफ टाईम ऍक्सेस सोबत. ओके. आणि ज्यांनाही बोलायचं आहे सगळ्यांनी हँडरेज करा. मी तुमचे इथे इलेक्ट्रॉनिकली हँडरेज असतात ते दिसतात. इकडे मेसेजमध्ये आलेल्या लोकांना मी अनम्यूट करू शकत नाही. ठीक आहे? ओके. सो विश यू ऑल द बेस्ट. मला ऐकून घेतलं. 10 दिवसासाठी तुमचं कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. सुरू करूया प्रश्न उत्तरांच्या सेशनला. ओके. ज्या लोकांना घाई असेल ते जाऊ शकतात. दहा दिवसांचं सेशन आवडलं असल्यास गुगलला रिव्ह्यू अवश्य द्या, कारण ते मला तुमच्याकडनं 10 दिवसाची मिळालेली पोच पावती आहे. ठीक आहे. चला. बोला आम्रपाली मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी पहिले लेवलला केलेलं होतं तुमचं, पहिले लेवलचं मागच्या वेळेसचं. त्याच्यातच मला खूप फरक पडला मॅडम. म्हणजे माझं शॉप आहे बुटीक. तर मला याचे टी शर्टची मी ऑर्डर घेत होते. तर मला असं वाटलं होतं होते की नाही, होते की नाही. पण तुम्ही जसं सांगितलं की अफर्मेशन चांगले द्यायचे की ते बरोबर होईल, तर माझ्यासोबत तसंच घडलंय मॅडम. आणि मला ती ऑर्डर भेटली पण आहे. आता इथून पुढे मला थोडंसं तुमचं मार्गदर्शन पाहिजे की मला अजून याच्यात वाढ करण्यासाठी मला काय करता येईल अजून. मॅडम सेकंड थर्ड लेवल मध्ये तुम्ही जर आलात तर त्याच्यात तुम्हाला प्रॉपर ग्रीड लावायला शिकवलं जातं फायनान्शियली, की पैशासाठी कुठला क्रिस्टल कामात येतो वगैरे सगळं. तर ते 100% ऊर्जांनी जर तुम्ही कराल तर तुम्हाला पाहिजे तेवढे ग्रोथ तुम्ही अनुभवू शकाल. ठीक आहे मॅडम. एक तेच पहिल्याच लेवल मध्ये मला इतका म्हणजे खूप छान अनुभव आलाय. तर मग नक्कीच करेल मॅडम. आता आपल्या सेकंड लेवलची फीस काय राहील? 5,000 रुपये. सेकंड लेवल, थर्ड लेवल, क्रिस्टल थेरपी, पेंडुलम डाऊन, चारही कोर्सेस मिळून इन्क्लुडिंग जीएसटी 5,000 रुपीज आहे. ओके. आणि मला असं शॉप साठी काही करता येईल का मॅडम? ते सगळं शिकवलं जातं सेकंड थर्ड लेवल. शिकवलं जाईल का? तर नॉलेज ओके. त्याच्यात आहे की कुठलाही बिझनेस कसा ग्रो करण्यासाठी काय करायचं, रिलेशनशिप ठीक करायसाठी काय करायचं, स्पेशल स्पेशल कोर्सेस आहे त्याच्यात. ओके ओके. ठीक आहे. थँक्यू मॅडम. खूप खूप थँक्यू. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. सुप्रिया मॅडम. नमस्कार मॅडम. बोला. सेकंड लेवल मध्ये जेव्हा आपण हिलिंग देतो ना, समोरच्याला कल्पना देणं गरजेचं असतं का? नाही. आणि समोरचा आपल्याला सांगणार त्याच्यानंतर हिलिंग द्यायचं की आपण न सांगता देऊ शकतो? बघा, जर समोरच्याला सांगू शकता, सांगून करायचं हिलिंग तरी करू शकता. समजा आता मी माझ्या मुलाचा मोबाईलचं व्यसन दूर करायसाठी हिलिंग देत असेल, तर त्याला जर सांगून केलं तर तो सपोर्ट करेल का? नाही. तर त्याच पद्धतीने एखाद्याला पिण्याचं व्यसन आहे ते दूर करायचं असेल तर तो सपोर्ट करेल का? नाही. म्हणून तिथे टेलिपॅथिक हिलिंग न सांगता आपण करत असतो. हा, बरोबर. आणि दुसरं म्हणजे कसं माहिती, सेकंड लेवल मला करायची खूप इच्छा आहे, पण माझे 2 मुलं आहेत ना, खूप डिस्टर्बन्स होते. तेव्हा कसं करणार? मॅडम, व्हिडिओ जेव्हा मुलं झोपलेले असतात त्याच्यासाठी आपली रेकॉर्डिंगची फॅसिलिटी आहे. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल, आणि बॅचेस रोटेट होत असतात. आता 5:30 ते 6:30 आहे. तुम्ही आता ऍडमिशन घेतली, नेक्स्ट बॅच आपली 4:30 ते 5:30 राहील, मग 3 ते 4 राहील. तर त्या पद्धतीने तुम्ही कुठल्याही वेळात ते क्लासेस करू शकता. करायचं असलं तर शक्तिपाठाची वगैरे. करायचं असलं तर कशाही पद्धतीने करता येतं. इच्छा असली तर. नाही, इच्छा ते आता मी 2 लेवल केल्या ना. पहिली जी फ्री होती 10 दिवसाची ती, आणि मी जेव्हा आताची लेवल वन केली. शिकली तेव्हा माझे मुलं खूप लहान होते. म्हणजे एक मुलगा अगदी 1 वर्षाचा होता, दुसऱ्याचा जन्मच व्हायचा होता. तरी मी 2 दिवसाचं सेशन जाऊन केलं. ठीक आहे. ओके, चला, थँक्यू. नेक्स्ट, रिअलमी. अनम्यूट करा मॅडम. रिअलमी नावाने जॉईन झालेल्या शकुंतला मॅडम, अनम्यूट करा. हा, हो बोला मॅडम. मॅडम. नमस्कार. नमस्कार.
हा, खूप छान वाटलं मॅडम. 10 दिवसाचं जे केलं ना ते खूप सुंदर. म्हणजे असं वाटतंय की हा क्लास रोज असावा. पण आता मला एक थोडं मार्गदर्शन. काल मी विचारलं तुम्हाला की आता माझं डोळ्याचं ऑपरेशन आहे, मग मी करू का नको करू आता, का पुढे करू? मॅडम पुढे केलं तरी चालेल, कारण पहिले ऑपरेशन करून घ्या आणि थोडा हा, डोळ्यांना रेस्ट द्या आणि मग केलं तरी चालेल. बरं बरं. तेच मला म्हणजे वाटत आहे आताच सुरू करावं, पण ते आता मोबाईल बघायचा नाही ना, म्हणून थोडंसं विचारत आहे. नाही नाही, नंतर केलं तरी चालेल. चालते चालते चालते. ओ, थँक्यू मॅडम. थँक्यू थँक्यू. श्रद्धा मॅडम, माईक. हा, मॅम, हे अफर्मेशनचे जे सेंटेन्सेस आहेत ना, त्याला गडबड गडबड होते, म्हणजे आता मॅडम काय आता कशाला रेकॉर्डिंग बघा, शांततेत हं, रेकॉर्डिंगला पॉज करा आणि एक एक अफर्मेशन व्यवस्थित लिहून घ्या. चालेल. ठीक आहे. ओके, थँक्यू. ओके. ओके, थँक्यू. चैत्रा पाटील, चित्रा, माईक माईक ऑन करा. हा, हा मॅडम, आवाज येतोय का? येतोय. हा, ऍक्च्युली मला सेकंड लेवल जॉईन करायचं आहे. आणि मला एक विचारायचं होतं की माझा मुलगा आहे ना खूप चिडचिड करतोय. हल्लीच त्याने स्टार्ट केलंय, म्हणजे ट्युशन्सला वगैरे जाताना किंवा सेकंड लेवल सकाळी लवकर मध्ये इझिली तुम्ही त्याला ठीक करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि ते हिलिंग आपण देतो. मी माझ्या मिस्टरांच्या पाठीत दुखत होतं, तर त्यांना मी ते दिलं हिलिंग. पण थोड्या वेळाने म्हणजे नेक्स्ट डे लगेच परत तो पेन चालू झाला. हा, त्याचं त्याच्यासाठी कारण आपल्याला सांगते ना. तुमची ऊर्जा किती आहे? 10%. तुम्ही अच्छा. जस्ट शिकलेले आहात. तुमची हा 21 दिवसाची प्रॅक्टिस जेव्हा होते, तर तेव्हा 10% रिझल्ट येतो. जसं पेन किलर सारखं ते काम करतं. सकाळ संध्याकाळ 2दा असं 4 दिवस तुम्ही कंटिन्यू द्याल, 8 दिवस कंटिन्यू द्याल, तर रिलीफ होतं. असं नाही की जादूची कांडी आहे का आता दुखणं कमी झालं तर परत येणारच नाही, असं नसतं. चालेल ठीक चालेल. मग मी सेकंड लेवलला मी होणार जॉईन. आहे. ओके, मला आवडतो तुमचा क्लास. थँक्यू मॅडम. थँक्यू थँक्यू. अश्विनी मॅडम, हा बोला मॅडम, जय भीम मॅडम. बोला. मॅम, ऍक्च्युली काल जे आपलं सेवन चक्राचं जे होतं ना, हा, त्याच्यामध्ये माझं डोकं इतकं भारी झालं की खूप भयंकर. आणि मग त्याच्यानंतर मला ना म्हणजे पेन किलर खावं लागली. मग मी लेटून गेली, 8 वाजता उठून मग बघा, स्वयंपाक. अटुनमेंट आणि ऍक्टिव्हेशन यामध्ये काही लोकांना लूज मोशन पण होऊ शकतात. डोकं भारी पडणं हे कॉमन अवस्था आहे. का तर इनर लेवलवर खूप काही साचलेलं आहे. ते बाहेर निघण्यासाठी तो त्रास होतो आणि त्याच्यानंतर तुम्ही पेनकिलरही नसती घेतली तरी तुम्हाला 1-2 तासात 3 तासात बरं वाटलं असतं, नाही तर दुसऱ्या दिवशीपर्यंत रिलीफ होतो. पण हा कॉमन त्रास आहे, कारण जे निगेटिव्हिटी ज्यांच्या आवरामध्ये असते ना, ते त्यांना असे त्रास होतात. खूप जास्त त्रास झाला, मग भयंकर झाला. येस, तर ते अजून निगेटिव्हिटी होती एक म्हणून होतं ते. अजून एक विचारायचं होतं. माझे हजबंड आहेत, त्यांना शुगर आहे. म्हणजे त्यांची HbA1C त्यांचं 10.7 निघालं होतं 1 वर्ष आधी. म्हणजे हम्म. 9 वर्षापासून होतं ते. पण त्यांनी औषधी घेतल्या नाही, निग्लेक्ट केलं. ते 9 वर्षानंतर खूप जास्त झालं. त्यांच्या पायावर इफेक्ट झाला आहे, लेफ्ट साईडच्या. तर जसं आपल्या 2 नसा असतात पायांच्या, तर एक वरती उचलते, एक पाय फेकायला उचलते. तर ती नस ब्लॉक झाली आहे मॅम. 1 वर्ष झालं औषध सुरू आहे, पण आता डॉक्टरांनी सर्जरी सांगितली आहे त्या पायाची. म्हणजे ऑपरेशन करावं लागेल म्हणे, तेव्हाच ते ठीक होईल. आणि त्या पायावर सुजन असते. ते पटवारी आहेत आणि फील्ड वर्क असतं त्यांना, म्हणजे जावंच लागतं त्यांना जॉबवर. बाईकने जातात ते. आणि ते खूप आता म्हणजे असे चिडचिडे पण झाले आहे. आता काय करायचं समजत नाही. डिस्टन्सिलिंग करा, डिस्टन्सिलिंग शिका, त्याच्याने तुम्हाला बेनिफिट होईल त्याच्यात. हे सेकंड लेवल मध्ये आहे का मॅम सेकंड लेवल डिस्टन्स? मध्ये, सेकंड लेवल मध्येच आहे. अच्छा, कारण की मी त्यांना म्हणे बसा, मी तुम्हाला. त्यांना तुमच्याजवळ काही बसायची गरज नाही राहणार. त्यांना तुम्ही डिस्टन्सनी हिलिंग करून प्रोटेक्शन वगैरे सगळं देऊ शकता. आणि जर तेवढा वेळ आपल्याला हिलिंगसाठी मिळाला तर आपली सर्जरी पण आपण कॅन्सल, म्हणजे होऊ शकते कॅन्सल. पण फक्त त्यांच्या आहारावर पण जो आहे फोकस, नुसतं हिलिंगनी नाही तर त्यांच्या लाईफस्टाईलवर पण वर्क करणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचा आहार, पोळी त्यांची पूर्णपणे 100% बंद करायची आहे, जर शुगर तुम्हाला कंट्रोल करायचं. आज माझ्याकडे कितीतरी लोकांचं 11 HbA1C वाल्यांचं HbA1C 6 वर आलेलं आहे. हा, तर त्याच्यामुळे ते आहे पॉसिबल, पण त्याच्यासाठी हिलिंग आणि लाईफस्टाईल दोन्ही गोष्टीवर वर्क करावं लागेल.
ऍक्च्युली माझं पण शुगर लेवल आता म्हणजे डिप्रेशनमुळे टेन्शनमुळे हस्बंडला असं झालं तर आता काय करणार म्हणून, तर मलाही शुगर निघालं, पण मी गोळी काय अजून स्टार्ट केली नाही, कारण की एकदा स्टार्ट केली की हिलिंग बंद चालू नाही करत. हिलिंग चालू करून द्या, हिलिंगने हळूहळू ठीक होऊन जातं. अच्छा ठीक आहे. ठीक आहे. ओके मॅम, थँक्यू. चालेल, ठीक. श्रद्धा सोनी. साधना सोनी. हा मॅडम नमस्ते. हा बोला. गुड इव्हनिंग मॅडम. खूप सुंदर क्लास झालाय, खूप खूप आवडला मला. मी शिवण काम करते, ते करता करता पण बघत होते. आणि मला असं विचारायचं, आता जे तुम्ही 5 मल्टिपल 55 बोललोय ना, काउंटच लिहायचं, तर त्याच्या पुढे अफर्मेशन लिहायचं का आपण मनातच बोलायचं? मनात अफर्मेशन बोलायचं, फक्त काउंट लिहायचं. आणि एक आणखीन विचारायचं होतं, विजन बोर्ड जो आहे ना, मी केलेला आहे, पण त्याच्यावर मल्टिपल डेट टाकायची का आपल्याला, कधी हवंय डेट की टाकायची. एक म्हणजे तर मी लिहिणं गरजेचंच आहे मी ना? जो विजन बोर्ड करते ना, तो एका वर्षाच्या टार्गेटचा विजन बोर्ड करते. हा, पर्टिक्युलर डेट द्यावीच लागणार आहे त्याला. आणि विजन बोर्ड वरती आपण किती आपले हे आपण दाखवू शकतो? किती टाकू शकता? दाखवू शकतो. अच्छा, ओके. त्याचं टेक्निक विजन बोर्डचं सेकंड लेवल मध्ये डिटेल मध्ये एक्सप्लेन केलं जातं. ठीक आहे. हा, अच्छा ठीक आहे, चालेल. ओके. संजय सर बोला. संजय सर. पटेल मॅडम. ज्यांनाही बोलायचंय त्यांनी इलेक्ट्रॉनिकली हँडल्स करा, तरच तुम्हाला माझ्याशी बोलता येईल. मॅडम. टेक्स्ट मेसेज टाकून होणार नाही. हा बोला हॅलो सर. मॅडम, मला एक विचारायचं होतं. मी ऍक्च्युली व्यसनमुक्तीचं काम करतो. व्यसनमुक्तीचं काउन्सिलिंगचं काम करतो, आणि दुसरी गोष्ट आयुर्वेदिक औषध देतो. तर रेकीवर व्यसनमुक्तीचं काम होऊ शकतं का? सर, आपल्याकडे लोकमतचे इथले संपादक आहे शिर्डीचे, त्यांनी माझा क्लास जो केला होता ना, तर ते आता तुम्हाला माहितीये पत्रकार किती हे असतात, बिलकुल बाल की खाल निकालना उनकी आदत. तर त्यांनी माझा क्लास त्याच्यासाठी केला होता की या मॅडम 90 मिनिटात एवढा, तेव्हा माझा वेबिनार चालायचा 90 मिनिटचा, खरंच या सांगतात एवढ्या गोष्टी देखील पॉसिबल आहे का, यासाठी त्यांनी क्लास केला. आज ते उत्तम हिलर आहे. लोकमतच्या संपादकाचं काम सांभाळून ते हिलिंगचं काम करतात, आणि त्यांनी अनेक लोकांचे व्यसन पण दूर केले. बर, नो प्रॉब्लेम. अजून एक म्हणजे एक विचारायचं असं की तुमचा क्लासचा टायमिंग काय राहील? 5:30 ते 6:30 या बॅचचा. मॅडम, दुसरे काय टायमिंग राहील का? कारण का आम्ही जॉब करतो सर, ऍक्च्युली. माझ्याकडे त्याच्यासाठी आपण रेकॉर्डिंग ऍक्सेस दिलेला आहे. शक्तिपात हा अर्ली मॉर्निंग 5:15 लाच होतो. बर, ठीक आहे. दोन्ही सकाळी का? फॅसिलिटी जो टायमिंग आहे तो वर्किंग वाल्यांसाठीचा रेकॉर्डिंग आणि अर्ली मॉर्निंगचा शक्तिपात. हो, माझं म्हणणं काय की तुम्ही जे रेकॉर्डिंग देता ना, ते आम्हाला कसं आहे की तुम्ही रेकॉर्डिंग देता बरोबर, पण क्लासमध्ये बसायला जी मजा येते ना, ती रेकॉर्डिंग ऐकण्यामध्ये मजा येत नाही. म्हणून म्हटली 7च्या नंतरची काहीतरी बॅच आहे का तुमच्याकडं नाही सर, माझं संध्याकाळी? टायमिंग असतो, आणि यावर्षी तसाही मुलगा 10वीला आहे, तर त्याच्यामुळे इव्हिनिंग बर बॅचेस बर पॉसिबल. बर बर बर. आणि फी किती आहे साधारण, सांगू शकाल? 5,000 रुपये आहे. रेकी लेवल 2, रेकी मास्टर लेवल, क्रिस्टल किती थेरपी किती? 5,000 रुपये 4 कोर्स मिळून लाईफ टाइम ऍक्सेस. बर ठीक आहे. बर, ओके, थँक्यू मॅडम. फक्त थँक्यू. आता परत मी कधी जॉईन होऊ शकतो? सर, सोमवारपासून सेकंड लेवल चालू होणार आहे. नाही, आता मला फर्स्ट लेवलच अजून 5 दिवस 11 म्हणजे मला माहिती नाही. 11 हा, तारखेपासून 11 तारखेपासून. हो. येस, ओके, थँक्यू मॅडम. ओके. थँक्यू. पीडीएफ देणार. हा बोला पटेल. पीडीएफ देणार आहे ना मॅडम. क्लास संपल्यावर सेंड करते. ठीक आहे. ओके, थँक्यू मॅम. थँक्यू. सुप्रिया राऊत. हॅलो हॅलो हा बोला. मॅडम, माझं ना, मी ह्या वेळेला 8व्या दिवसापासून जॉईन केलं, तर मला फर्स्ट डे पासून जॉईन करायचं, तर कसं करायचं? फर्स्ट डे पासून 11 तारखेपासून होईल. 11 पासून कुठच्या ग्रुपवर जॉईन करायचं? लिंक येईल. तुम्ही ज्या ग्रुपवर आहे त्या ग्रुपवर लिंक येईल.
नाही, ऍक्च्युली मी आता ज्या ग्रुपवर आहे ना त्या ग्रुपवर काहीच येत नाहीये. आणि आता ही लिंक मला तुमच्याकडून एक तुमची स्टुडंट शिकली होती मनीषा करले म्हणून, त्यांनी तुमची लिंक पाठवली मला. ठीक आहे, मग मग तुम्ही मेसेज टाका. आमच्या टीम तुम्हाला मदत करेल कशा पद्धतीने लिंक जॉईन करायची त्याच्यासाठी. ठीक आहे. ओके, मेसेज कुठे टाकू पण? जो नंबर तुम्हाला 7350246653 या नंबरवर. ओके, नंबर सांगा ना मॅडम मॅडम. तुमच्या मैत्रिणीला नंबर मागून घ्या, ती देऊन देईल तुम्हाला. ओके ओके, ठीक आहे. ओके. स्वाती कुमार मॅडम. स्वाती कुमार. हॅलो. हॅलो. हा बोला स्वाती आवाज मॅडम. येतोय मॅडम? हा येतोय. हा हा ऍक्च्युली झालं सोल्युशन. तुम्ही एका व्यक्तीने प्रश्न विचारला होता की ऑफिसला असल्यामुळे ते जॉईन करता येईल का वगैरे, तर तुम्ही बोललात रेकॉर्डिंग वगैरे ऐकू शकता. तर ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मग रेकॉर्डिंग ऐकून करेन. आणि ओके. मध्ये मध्ये कधी जॉईन झाला तरी चालेल ना? कधी कधी पण करू शकता. ठीक ओके, चालेल. थँक्यू. आहे. हा रवींद्र मॅडम, रवींद्र सर बोला. हा, नमस्ते मॅडम. हा बोला. सेकंड लेवल आणि थर्ड लेवलचे 5,000 आहेत का? हो, टोटल सेकंड लेवल, थर्ड लेवल, क्रिस्टल थेरपी, पेंडुलम डाउजिंग सगळे मिळून 5,000 आहे, इन्क्लुडिंग 5,000 आहे. हो. आणि मग त्याचं रेकॉर्डिंग वगैरे सगळं सगळं आमच्याचकडे सगळं राहील ना? सगळं रेकॉर्डिंग राहील आणि किती वेळा तुम्ही लाईव्ह सेशन अटेंड करू शकता. आणि याची वेळ काय राहील मॅडम? 5:30 ते 6:30. 5:30 ते 6:30. 6:30. आणि आपला आता हा जो कोर्स झाला तर याचे नोट्स वगैरे मिळतील ना आम्हाला? आता ते माझ्याकडे काहीच आल्या नाही मॅडम त्या अजून. अजून पाठवायचेच आहे. आता क्लास संपल्यावर नोट्स पाठवते. आणि आणि हे पेमेंट कोणत्या तारखेपर्यंत करायचं? सोमवारीचा क्लास चालू होणार आहे सोमवारी का? 2 वाजेपर्यंत. सोमवारी 2 वाजेपर्यंत. हो. ओके मॅडम, थँक्यू. थँक्यू. प्रिया भागवे मॅडम. प्रिया भागवे. नम्रता सुर्वे, अनम्यूट करा. हा बोला. मॅडम, माझे ना पाय वळतात झोपल्यावर. रात्री 10 वर्षा त्रास होतोय. तर हिलिंग करून बघा ना मॅडम. आणि गोळी घेतल्याशिवाय झोप नाही येत. पाय बर्निंग फिटची मला न्यूरोलॉजिस्टने एक गोळी दिली, ती गोळी घेतल्यावरच मला झोप येते. आता हिलिंगची प्रॅक्टिस करा, पुढच्या लेवलला या आणि सेल्फ हिलिंग साठी तरी करा. कारण बघा, आपण औषधांवर इतका वेळ घालवतो आणि आपण पैसा पण खूप घालवतो, पण स्वतःवर अशा पद्धतीचा खर्च करायला आपली मानसिकता नसते. डॉक्टरांकडे आली वेळ तर आपण लाखो रुपये देतो, पण तिथे पण साधं दाताचं ट्रीटमेंट करायला गेला तर तिथे काय लिहिलेलं असतं? सही करून घेतात तुमच्याकडनं, आमची जबाबदारी नाही. नाही. पण तरी देखील आपण लाखो रुपयांचा विश्वास करतो, पण स्वतःवर जबाबदारी घेऊन सेल्फ हिलिंग करून स्वतःला ठीक करण्याची जबाबदारी आपण घेत नाही. जर ठीक व्हायचं असेल तर आज आपल्याकडे लाखो लोकांचे रिझल्ट आहे. आपलेही रिझल्ट येऊ शकतात, पण ट्रस्ट आणि प्रॅक्टिस दोन्ही करावं लागतं. ठीक आहे. नक्की ठीक होऊ शकता, पण प्रॅक्टिस करावी लागेल. ओके. रिअलमी मॅडम, अनम्यूट करा. माईक ऑन करा मॅडम, तिथे बटन आहे माईकची. प्रिया भागवे मॅडम बोला. मॅडम नमस्कार. नमस्कार. सेशन खूप छान झालं, थँक्यू. मला एवढं विचारायचं, त्याचे 24 काय पॉइंट्स आहेत, त्याचं पीडीएफ मध्ये आहे की सगळं सेकंड पीडीएफ लेवलला मध्ये, आहे? सगळ्या पीडीएफ मध्ये 24 पॉइंट दिलेले आहेत. ओके चालेल. ओके. हा रिअलमी मॅडम, मी तुमचा 3दा माईक ऑन केला. हा बोला. हॅलो. हा ऐकू येतं मॅडम? येत आहे बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. 11 तारखेपासून मी म्हणजे परत जॉईन होऊ शकेल ना असं? हो करू शकता. काही कोणत्याही बॅचेस कितीदा रिपीट करू शकता, आपल्याकडे काही प्रॉब्लेम नाही. पहिले आलं माझं पूर्ण समजलं नाही मला अजूनपर्यंत हा असं. ठीक आहे ना, रिपीट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. हा, तेच विचारासाठी ठीक आहे. म्हटलं पहिला. ओके. युक्ती मॅडम, अनम्यूट करा.
नमस्कार मॅडम. नमस्कार. मॅडम मी सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे. सध्या घरी आहे कारण सासूबाईंच्या पायाची सर्जरी झाली आहे आणि घरात राहिल्यानंतर खूप असं रोजची जी दगदगीची सवय होती, तर अचानक असं शांत बसायचं म्हणून मला माझ्या शेजारी साळवी काकी आहे, त्यांनी तुमचा नंबर दिला आणि ही लिंक पाठवली आणि मी जॉईन केला. खरंच मॅडम तुमचा एक बाई म्हणून मला खूप अभिमान वाटतो की खरंच तुम्ही इतक्या लोकांचं चांगलं करायच्या मागे आहात. तुमचे विचार इतके पवित्र आणि छान आहेत की प्रत्येक घरामध्ये एक हिलर तयार झाला पाहिजे, डॉक्टर तयार झाले, असे विचार खूप कमी लोकांचे असतात. 10 दिवस तुम्ही जे ट्रेनिंग दिलं खूप खूप छान वाटलं. खूप प्रेरणास्थान आहात तुम्ही माझ्यासाठी. मी नक्की तुमचा क्लास जॉईन करेन कारण अजून 10 दिवस माझी सुट्टी आहे, त्यामुळे मी नक्की सेकंड थर्ड लेवल जॉईन करीन. मॅडम माझ्यामध्ये माझा मायनस पॉईंट असा की खूप निगेटिव्हिटी होती माझ्यामध्ये की मिस्टरांवर बाईकवर बसलं ना की मला असं वाटायचं आता मी पडणारच आहे किंवा बाईकचा ऍक्सिडेंट होणार. कुकर लावायला गेलं की असं वाटायचं की कुकरचा ब्लास्ट होणार आहे. मला असं वाटायचं माझ्या मधल्या मेनोपॉज स्टार्ट झालाय तर कदाचित त्याच्यामुळे असं होतंय. पण ह्या 10 दिवसाच्या कोर्समध्ये मी बरीच पॉझिटिव्हिटी शिकले आणि बऱ्याच प्रमाणात माझ्यामध्ये बदल झालाय. थँक्यू व्हेरी मच मॅडम. खूप खूप आशीर्वाद आणि खूप बेस्ट विशेस तुम्हाला. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू ऑल दिस. माधुरी मॅडम. हॅलो मॅम, आपण ते 21 दिवसाचं अफर्मेशन लिहिणार आहे येलो पेजवर, तर ते नंतर पेजेस काय करायचे मॅम? मॅडम लिहून झाल्यावर काही दिवसांनी आपण त्याला पाण्यात प्रवाहित करून देऊ शकतो किंवा बर्न करून देऊ शकतो, असं काहीच प्रॉब्लेम नाहीये त्याचा. ओके. आणि सेकंड लेवल मी आज पे करणारच आहे, तर आपल्याला याचंच ऍडव्हान्स आहे ना मॅम ते सगळं? याचं खूप ऍडव्हान्स आहे मॅडम. हे तर फक्त बेसिक आहे. म्हणजे असं हा. वाटतं की अमृत कुंभाचा आपण आज दार उघडलेला आहे, त्याचा पूर्ण अखंड वर्ष बाकी आहे. थँक्यू मॅम, मी करणारच 10% आहे पासून समोर. अजून प्लस 90% करणार आहे आपण त्याच्यात. ओके ओके, थँक्यू मॅम. पुष्पा कांबळे मॅडम. नमस्कार मॅडम. हा बोला. 10 दिवसाचा कोर्स मी फक्त 4-5 दिवसच मॅडम मी पाहिला तो. मला इतकं काय नीट समजलेलं नाही, पण माझे उजवा जो पाय आहे तो मांडीपासून अगदी दुखतोय, सतत दुखतोय आणि बीपीचा त्रास आहे, थायरॉइडचा त्रास आहे. तर त्यासाठी मी काय करायला पाहिजे? मॅडम 2 पर्याय आहे. आपली लेव्हल 1 ची बॅच एकदा परत पूर्ण निवांतपणे व्यवस्थित अटेंड करा. नाही तर आपलं रेकॉर्डिंग अवेलेबल आहे युट्यूबवर. त्या युट्यूबवर रोजचे व्हिडिओ 10 दिवसांचे आहेत. आजचाही अपलोड होईल. 9 दिवसांचे ऑलरेडी झालेले आहेत. कुठल्याही एक बॅचला तुम्ही कनेक्ट करा आणि रेग्युलर ते बघा. त्याच्यात सांगितलेले अन्न पाणी चार्ज करायचं प्रॅक्टिस करा. रोज सकाळी मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त म्हणायचं. आता जसं तुम्ही 4 प्रॉब्लेम सांगितले, त्याऐवजी काय सांगायचं, मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. प्रेरणा तर द्या. पेरणी बिलकुल चांगली करायला सुरुवात करा. 2-4 दिवस करते जसं पहिल्यापासून. आणि मॅडम आपोआप आनंदी होतो आणि मन आनंदी झालं की शरीर आपोआप आनंदी होतो. एव्हरीथिंग इज माइंड. सगळा कचरा इकडे टाकलेला आहे आपण. त्याला जसजसा क्लीन करू ना आणि त्याच्या जागी पॉझिटिव्हिटी देत चालू, तर आनंदच आनंद होतो. ठीक आहे. मला काय म्हणायचं मॅडम, 11 ऑगस्ट पासून तुमचा क्लास सुरू आहे ना? बिलकुल या ना, स्वागत आहे. करू शकता अटेंड. त्या तुम्ही ज्या ग्रुपवरचा लिंक येईल तुम्हाला. 5:30 ना? नाही, तेव्हा 4:30चा टायमिंग आहे लेव्हल 1चा. लेवल 1चा 4:30. चालतंय मॅडम. हो, ओके, नमस्ते, धन्यवाद. थँक्यू. शोभा मॅडम बोला. हा शोभा मॅडम बोला. हॅलो मॅडम. हा बोला. रोजची प्रॅक्टिस क्लास सांगितलं ना, डेली प्रॅक्टिस, त्याच्यामध्ये 3 बॉल कुठल्या याच्यामध्ये आहेत, कुठल्या डे मध्ये शिकवले तुम्ही? माझा मिस झालाय. 3 एनर्जी बॉल ज्या दिवशी ऍक्टिव्हेशन घेतलं ना त्या दिवशी शिकवलं. अट्युनमेंट आणि ऍक्टिव्हेशन त्या दिवसाचा आहे का? त्या दिवसाचं आहे. 29 होतं वाटतं त्या दिवशी ना. आता बघून घ्या त्या दिवशी. ठीक आहे. मी बघते. मी जॉईन करणार आहे तुमचा क्लास, मला खूप आवडलाय. मी पे करणार आहे. हा, ओके, थँक्यू. ओके सर बोला. थँक्यू. सुनील सर अनम्यूट करा. हा बोला. मॅडम मी केव्हाचा प्रयत्न करतोय तुमच्याशी बोलण्यासाठी. सर ते इलेक्ट्रॉनिकली हँड जे दिसतात ते दिसतात. आता मला तुमचा हात दिसला म्हणून मी तुम्हाला अनम्यूट केला.
मी पण थोडासा प्रॉब्लेम माझा असा आहे, तुमचा सेकंड वेळेत जर हा क्लास जॉईन केला तर काही प्रॉब्लेम आहे का? नाही सर, किती वेळा तुम्ही माझा क्लास जॉईन करू शकता, माझ्याकडनं काहीच अडचण नाहीये. अगदी माझे कुठले आणि असो की फ्री असो, माझा एकच इच्छा आहे की प्रत्येकाला फायदा व्हावा. आणि कसं आहे, पहिली लेवल समजता समजता जाते पहिल्यांदा जेव्हा तुम्ही शिकता, आणि खरे प्रश्न पडतात तेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता. मग तो प्रश्न कसा सोडवायचा तेव्हाच गुरु गायब राहते. जनरली बाकीच्या क्लासेसचा काय बरोबर. असतं, लाईफ टाईम ऍक्सेस नसतो. जेव्हा गुरुची खरी गरज पडते तेव्हा गुरु नसतो. म्हणून मी माझ्या लाईफ टाईम ऍक्सेस आहे की जेव्हापर्यंत ईश्वराने मला हे काम करण्याची शक्ती दिलेली आहे तोपर्यंत मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करणार आहे. बरं, अजून दुसरा एक प्रश्न आहे की माझ्या मुलाचा बिझनेस आहे, तो ग्रो होत नाहीये. त्याचं उत्तर सेकंड थर्ड लेवलला, याच्यात नाही. लेवल 1 मध्ये मी ते नाही सांगू शकत. सध्या तुम्हाला येलो पेजवर रेड पेनने लिहिण्याशिवाय पर्याय नाहीये. मग सेकंड लेवल मध्ये, थर्ड लेवल मध्ये त्याची ऍक्च्युअल टेक्निक आहे. कारण तुमची 10% वरनं ऊर्जा 100% होते आणि मग 100%ने त्या उपाय केले जातात. अच्छा, म्हणजे सेकंड आणि थर्ड म्हणजे मला पुन्हा एंट्री घ्यावी लागेल. हा, तो पेड आहे, त्याची 5,000 रुपये फी आहे. अच्छा, मग त्याच्यासाठी मी अजून एक करतो की 11 तारखेपासून जॉईन करतो आणि मग नंतर पुढच्या चालेल ना, काही याच्यामध्ये प्रॉब्लेम. सेकंड. येस, म्हणजे हे थोडस अंडरस्टँडिंग पण मला कमी झालेलं आहे, तर त्याच्यामुळे पुन्हा जर रिव्हिजन मध्ये झालं की अंडरस्टँडिंग होऊन जाईल. नक्की नक्की सर, करू शकता. थँक्यू मॅडम. आणि तिसरं हे की तुमची शिकवण्याची जी टेक्ट आहे ना, ती एवढी खास आहे की असा अट्रॅक्ट होतोय तुमच्या बोलण्यामधून कोणी व्यक्ती. आणि आणि तुम्ही जे एनर्जी पॉवर परमेश्वराने तुम्हाला दिलेली आहे, ते तुम्ही की तुम्ही हसता हसता प्रत्येकाचे प्रश्न सोडवता. थँक्यू व्हेरी मच. ऐकलं का? तर ही गोष्ट सांगण्यासाठी मी केव्हाचा हात वर करतोय, फक्त एवढीच गोष्ट सांगण्यासाठी की तुमच्या थँक्यू. एवढी एनर्जी फुल पॉवर परमेश्वर तुम्ही प्रत्येकाचे प्रश्न सोडवताय ना, त्याचा मला आनंद होतोय. चला, थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू. पूर्वा मॅडम बोला. माईक ऑन करा पूर्वा मॅडम. बघा, माईक ऑन करा, खाली बटन असेल माईकची, त्याला क्लिक करा. चला, ट्राय करा. तोपर्यंत अनिता पाटेकर मॅडम अनम्यूट करा. अनिता मॅडम माईक, हा बोला. मॅम, मला अनुभव शेअर करायचा आहे माझा. बोला. मला मायग्रेनचा त्रास आहे आणि सकाळ सकाळ अचानक माझं प्रचंड डोकं दुखायला लागलं. मला इमर्जन्सीला गोळी दिलेली आहे डॉक्टरांनी. मग मी म्हटलं, मॅडमने आपल्याला सेल्फ हिलिंग शिकवलंय, आपण करूया स्वतःवरती. मी ते केलं ना मॅम माझ्यावरती, तर मला 80% फरक त्याच वेळेला पडला. दिवसभरात परत माझं डोकंच दुखलं नाही. म्हणजे ना, तुमचे मानावे तितके आभार कमी आहेत मॅडम. आणि माडिक मॅडम जसे म्हणाले ना की एक महिला म्हणून तुमचा खूप अभिमान वाटतो. खरंच मॅडम, महिला म्हणून तुमचा खूप अभिमान वाटतो. खूप खूप धन्यवाद मॅडम तुमचे. थँक्यू थँक्यू मॅम. थँक्यू. पूर्वा मॅडम अनम्यूट करून बघा तुमचा माईक. मी मेसेज टाकले, क्लिक करा ना, खाली माईकचं बटन येत आहे. पाटील मॅडम बोला. आर्यन पाटील नावाने ज्या मॅडम जॉईन आहेत, माईक ऑन करा. हॅलो हा बोला पाटील मॅडम. मॅडम, खूप छान वाटतंय. खूप धन्यवाद तुमचे. बोलताना अक्षरशः रडायला येतंय मला. खूप खूप म्हणजे खूप निगेटिव्हिटी होती या 10 दिवसात. खूप अगदी छान वाटलं. खूप तुमचे खूप मानावे तेवढे आभार कमी आहेत. थँक्यू व्हेरी मच मॅडम. मी करणार आहे, मला 5-6 दिवस बाहेर जायचंय. तिकडून आल्यानंतर मी तुमची 11ची बॅच ते झालं की मी नंतर जॉईन करणार आहे. बिलकुल स्वागत आहे. चल, थँक्यू. आणि मॅडम, तुम्ही जे सांगितलं होतं मिठाचं, ते मिठाचं जाड मीठ ठेवायचं की बारीक मीठ ठेवायचं काचेच्या याच्यात? समुद्री मीठ, खडे मीठ ज्याला म्हणतो ना, ते काचेच्या वाटीत ठेवायचं आहे. आणि आंघोळीसाठी जे वापरायचं ते रॉक सॉल्ट वापरायचं आहे. ओके. आणि मॅडम, एक मला म्हणायचं आहे की जेव्हा आपण निगेटिव्ह विचार आपल्या माइंड मध्ये येतात, तेव्हा सुद्धा आपण कट डिलीट केलं म्हटलं तरी चालेल का? बिलकुल म्हणायचंच आहे. ओके. थँक्यू मॅम. थँक्यू. अश्विनी मॅडम अनम्यूट करा.
हा मॅम नमस्कार. मी पहिली बॅच पण केली होती. हा दुसरी बोला. करायची आहे मला. मी पे करते. पण मला 5:30चं टायमिंग मॅच होत नाही. तर मग मी नंतर तुमची जी कुठल्या दुसऱ्या टाइमला पण मी तेव्हा करू शकते बिलकुल का? करू शकता. हो हो. कुठली बॅच आणि केव्हाही अटेंड करू शकता, त्याचं काहीच अडचण नाहीये. अच्छा अच्छा. ओके ओके. आणि मागची बॅच केल्यानंतर मला खूप फरक पडला. आणि मेन म्हणजे माझ्या बिझनेसला खूप ग्रोथ आली आहे. चला ऑल. चांगला आहे. त्याच्यामुळे मला करायची आहे. मी पे करते आज वगैरे. फक्त हो. एवढंच की मला 5:30चं टायमिंग नाही जमत आहे. ते सध्या रेकॉर्डिंग बघा आणि नेक्स्ट बॅच तुम्ही रिपीट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ओके. थँक्यू. आणि तोपर्यंत अट्युनमेंट होऊन तुमचं प्रॅक्टिस तर चालू होऊन जाते, नाही तर मग अजून 1 महिना हा. जाते. ठीक आहे. ओके ओके. पण हो. मागच्या खेपेला माझी अटेंडमेंट झाली, पण मला काही फील झालं नाही, म्हणजे काही जाणवलं नाही, जसे बाकीचे त्या लेडीज सांगतात. नाही नाही, प्रत्येकाच्या एनर्जी फील्ड वेगळ्या असतात. म्हणजे त्याच्यात VAK काम करतो, तो NLPचा विषय, की कुणाला संवेदना जाणवतात, कुणाला स्पर्श म्हणजे व्हायब्रेशन जाणवतात, कुणाला थंड गरम, तर त्या वेगवेगळ्या असतात. आणि कुणाचं आपोआप हिलिंग होत राहतं पण संवेदना जाणवत नाही. अच्छा अच्छा. मी आता प्रत्येकाचे सेवन शरीर दोन. चक्राचं मेडिटेशन करतेय सकाळ संध्याकाळ. पण बिलकुल आता बिलकुल. 21 दिवसाच्या वर झाले करून. पण आता ती आता मला ना, प्रॅक्टिस कंटिन्यू करायची. आता तुम्ही हा रब करा हँड, तर तुम्हाला एनर्जी जाणवेल चांगल्या नाही पद्धतीने. मला पाठीमागे गरम लागतंय आता मला चक्र आजपासून ऍक्टिव्ह म्हणजे. होतात आहे म्हणून आहे ते. अच्छा अच्छा. बाकी काय प्रॉब्लेम नाही ना तसा? अच्छा. आणि ते माईक माईक. हा बोला. जमिनीवर खाली आसन घालून करायचंय ना? जमिनीवर आसन घालून करायचं. हो ठीक आहे ठीक आहे. चालेल. थँक्यू. थँक्यू. विजया मॅडम अनम्यूट करा. विजया मॅडम माईक ऑन करा. हॅलो मॅडम, नमस्कार. नमस्कार. खूप छान वाटलं तुमचा क्लास. खूप दिवसापासून बोलायची इच्छा होती. मनापासून आनंद झाला. आणि तुमच्याच सारखं हसतमुख मला पण माझ्या कुटुंबाकरता आणि सगळ्यांकरता, आता मी रिटायर झाली त्यामुळे एक चांगलं सोशल वर्क करावं असं वाटतं. ती बिलकुल. इच्छा पूर्ण होईलच. असं वाटतं तुमच्याकडे बघून. खूप अभिमान वाटतो तुमचा. धन्यवाद. आणि 21 दिवस 21 वेळा यायचं ना मॅडम? हो हो. हा. थँक्यू. तुम्हाला भेटायची पण खूप इच्छा आहे. येईल मी अमरावतीला नक्की. बिलकुल. नाही, आपले प्रोग्राम बाय. आता नुकताच आमचा खंडाळ्याला इव्हेंट झालाय. अच्छा. हा. सांगाल मॅडम, मुंबईला जर असले कुठे तर आम्हाला सांगत जा, मी नक्की अटेंड करणार. 1 डिसेंबरला मुंबईला झाला, मग खंडाळ्याला झाला. चालूच हा. असतात इव्हेंट. आता मनाली हैदराबाद. मनाली किंजवळकरांनी मला जॉईन केलंय. छान. थँक्यू. खूप थँक्यू. खूप बरं वाटतं. थँक्यू मॅडम. थँक्यू. आज इच्छा पूर्ण झाली चला थँक्यू. बोलायची. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. अमोल सर. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार सर. हा मॅम, क्लास वगैरे खूप छान झाला. मला फक्त एक प्रश्न होता मॅडम. सपोज एखाद्याला ब्लॉकेजची ट्रीटमेंट दिली मॅडम, केली मी. सर आवाज थोडासा कटतोय. हॅलो. हा बोला. हा, सेकंड लेवल वगैरे करून सपोज आपण एखादा हार्टची ट्रीटमेंट दिली मॅडम, हार्ट ब्लॉकेजची, हा. तर तिचा इफेक्ट किती दिवस पर्यंत राहू शकतो हिलिंगचा? असं काही तर नाही. डायरेक्ट असं पूर्ण काय, क्लिक करते आपण मुळापासून. एखाद्या व्यक्तीला 90 डेज हिलिंगचं टार्गेट देतो. 90 दिवसामध्ये बऱ्यापैकी मोठ्यातल्या मोठ्या प्रॉब्लेमवर सोल्युशन येतं. पण रेकी कुठलंही मॅजिक करत नाही, हे आपल्या एनर्जी लेवलवर काम करतं. तर त्याच्यामुळे मिळणारा उपचार, लागणारा वेळ हा कमी जास्त त्या त्या ऊर्जांनुसार असू शकतो. वेळ नाही मॅडम, मुळासकट गायब होतं का आजार जो पण असतो तो? तर निश्चितच होतो. फक्त त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात, प्रॉपर हिलिंग द्यावं लागतं. कारण रेकी पहिले काय करते, पहिले ब्लॉकेजेस दूर करते. रेकी कुठले जादूची कांडी नाही, पहिले आपल्या जीवनात असलेले ब्लॉकेजेस दूर करते आणि मग उपचारात्मक क्षमता त्याच्यात वाढवत असते. थँक्यू. अंकिता नाडकर्णी मॅडम. माईक माईक ऑन करा अंकिता मॅडम. हा बोला. माझ्याच ना खाली बसायला होत नाही. मी कॉटवर बसते किंवा खुर्चीवर बसते. रेकीची शक्य प्रॅक्टिस झोपूनही करता येते.
हो म्हटलं आज सकाळी मी शक्तिपात माझा आज सकाळी झाला. ते तसं काही नाही ना, वरती बसून शक्तिपात झाला तर काही नाही ना काहीच प्रॉब्लेम तसं. नाही, तुम्ही चेअरवर बसूनही करू शकता. हो, खाली बसता येत नाही मला, कमरेला जरा खूप प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. थँक्यू. आणि तुम्ही खूप चांगलं बोलला, खरंच खूप खूप आभार. थँक्यू. की खूपच छान वाटलं अगदी, म्हणजे एकदम मनातनं वाटलं की उद्या सोमवारपासून परत अटेंड करायचं. मनापासून खूप खूप धन्यवाद. चल, थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द बेस्ट. सुनीता साटम, माईक ऑन करा. हा बोला मॅडम. हॅलो. हा, मला आहे ना सेकंड क्लास जॉईन करायचा आहे आणि माझं वय आता 78 आहे. तर त्यामुळे मला काय तो एकच क्लास जॉईन करायचा, कारण पुढचं काय माझं हे नाही. मी आता मला ना खूप छान कळलं. एकदम तुम्ही इतकं सुंदर सांगितलं आणि एकदम म्हणजे माझ्या वयोमानाप्रमाणे पण मला अतिशय खूप छान वाटलं ते. तर तसं मग मला एकच करायचंय. तर त्याच्यासाठी काय करायचं? आता मी परत पाहिजे तर पहिला क्लास परत करेन रिपीट म्हणून, आणि नंतर मला एक क्लास करायचा आहे, कारण जास्त काय माझं तसं हे जास्तही नाहीये. तर ठीक आहे ना, तसं तुम्ही तुम्ही करू शकता. स्वतःसाठी आणि इतरांसाठी तर करूच शकता. हा, तसं म्हणूनच म्हटलं. ठीक कारण आहे. तसं जास्त हे करण्याची माझी पण तशी कॅपॅसिटी पण नाहीये. आणि खूप खूप छान वाटलं तुमचं सगळं हे करून. आणि एकदम मला हे शक्तिपात पण सगळं मी 10 दिवस क्लास जॉईन केला, शक्तिपात वगैरे केला. मला खूप छान वाटलं. आणि मेडिटेशन पण एकदम खूप सुंदर वाटलं. आणि एकदम शरीरामध्ये कसं असं वेगळं डोक्यापासून असं पायापर्यंत एकदम मला खूप असं एनर्जेटिक वाटलं असं. छान छान छान, थँक्यू. तर तसं एक करू शकते ना मी? बिलकुल बिलकुल करू शकता, काहीच अडचण नाही. ओके ओके. कारण पुढचं काय मला एवढं आता करायचं हो नाहीये. हो, करू शकता. वयोमानाप्रमाणे तसं काय करायचं नाही. ठीक, नक्की. चालेल ना? ओके, थँक्यू हो. थँक्यू. भाविस्कर सर बोला. नमस्कार मॅडम, आवाज येतोय? हो येतोय सर, बोला. हा. मी मागे प्रश्न विचारला होता कप बद्दल. माझा बोलता बोलता असा आवाज घोगरा होऊन जातो. आता त्याच्यावर मी थोडस रेकीचं ऐकलेले, पण कुठल्या चक्राचा मंत्र सर ऐकायचा आहे तुम्हाला त्याच्यासाठी? आज जे नोट्स आता जस्ट पीडीएफ पाठवून काम चालूच आहे, ग्रुपवर पीडीएफ येईल, तर कुठल्या चक्रांवर हात ठेवायचा हे त्या पीडीएफ मध्ये दिलेलं आहे. आजार आणि त्याचं निदान या टॉपिक मध्ये. ओके मॅडम, धन्यवाद. ओके, खूप छान झालं. थँक्यू. विमल सर. हॅलो, हा बोला. नमस्कार. नमस्कार. ते आईचे ना सायटिका आहे, तर त्याच्यावर कशी ट्रीटमेंट घेते मग? सर ट्रीटमेंट हिलिंग जे आहे ना, ऍक्च्युली आपल्याकडे एक ग्रुप असतो, पण तो आपल्या स्टुडंटच्याच नातेवाईकांसाठी, म्हणजे जे सेकंड थर्ड लेवलचे नातेवाईक असतात ना, त्यांच्यासाठी आपण फ्री ऑफ कॉस्ट आपल्या ग्रुपमध्ये हिलिंग दिलं जातं. त्याच्यासाठी कुठलंही आपण चार्ज करत नाही. आणि पर्सनल हिलिंगचे रेट तर मी तुम्हाला सांगितले, मी 1100 ते 3000 रुपये स्वतः एका हिलिंगचे चार्ज करते. नाही, मग आता ते रिपेअर कधी होणार, म्हणजे किती ट्रीटमेंट घ्यावं? सर मी पहिल्यांदा 5 ट्रीटमेंट सांगते, आणि 5 सेशन मध्ये काय बरं वाटतं त्याच्यानुसार मग पुढचं ट्रीटमेंट किती वेळ लागेल ते ठरवलं जातं. जितका जुना आजार आहे त्याच्यानुसार रिकव्हरीला तेवढा वेळ लागतो. कुठे गेले सर? अश्विनी मॅडम बोला. अश्विनी प्रणाली, हा बोला अश्विनी मॅडम. हॅलो. हा बोला. हा मॅम, आवाज येतो? येतोय. हा मॅम, माझा क्वेश्चन होता. दोन्ही टाइमाचा माझा शक्तिपात मिस झाला, पण बाकी क्लास मी अटेंड केला त्याने काहीच युट्यूबवर. फायदा नाहीये. सेकंड लेवलला ऍडमिशन घ्याल तर एक दिवस त्याच्या सेकंड लेवलच्या शक्तिपाताच्या आधी तुमचा शक्तिपात करून दिला जाईल, हाच एक पर्याय असतो. नाही तर मग मला पुढच्या सेकंड लेवललाच ऍडमिशन हवंय मॅम. हा, तर मग त्याच्या सेकंड लेवलच्या अटोनमेंटच्या आधी एकदा तुमचा फर्स्ट लेवलचा अटोनमेंट करून दिला जाईल, कारण त्याच्या पुढेच नाही जात आहेत. चालेल मॅम, तर मी ऍडमिशन घेऊ शकते का? हो हो, घेऊ शकता, फक्त त्याच्या आधी तुमचं अटोनमेंट करून दिलं जाईल. बरं बरं, चालेल मॅम. ओके, थँक्यू. चालेल. थँक्यू. प्रणाली पवार. प्रणाली पवार, अनम्यूट करा. आवाज येत नाहीये. पूर्वा, अनम्यूट करा. हॅलो. हा बोला. हॅलो मॅम, ते पेंड्युलम हाऊसिंग तुम्ही सांगितलं ते त्यात काय असतं शिकवायला?
पेंडुलम डाउजिंग म्हणजे हे असं याला म्हणतात पेंडुलम डाउझर. ठीक आहे, हे जे माझ्या हातात दिसत आहे याच्याने कुठल्याही व्यक्तीचं आपण हिलिंग करू शकतो. कुठलं चक्र ब्लॉक आहे, कुठलं पॉझिटिव्ह आहे, कुठलं निगेटिव्ह आहे ते शोधू शकतो. विदाऊट वजन काट्यावर उभं न करता वजन काढू शकतो आपण. हरवलेल्या वस्तू शोधू शकतो. तर ते टेक्निक आपण या कोर्स सोबत गिफ्ट म्हणून शिकवत असतो. पेंडुलम डाउझर तुमचं तुम्हाला विकत घ्यावं लागतं. ठीक आहे. हो मॅडम, थँक्यू. ओके, थँक्यू. मंगल मॅडम अनम्यूट करा. माईक ऑन करा मंगल मॅडम. माईक ऑन नाही झालं. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुम्ही प्रमाणे मी हे केलं, माझी कंबर फार दुखत होती, त्याच्यावर तुम्ही सांगितल्याप्रमाणे केलं, माझी कंबर दुखायची कमी झाली एकदम. आणि तुम्ही जे इतकं प्रवचन छान दिलं, रोज 2 वेळा हिलिंग करा आता. हा आणि तुम्ही जे इतकं छान सांगितलं, इतकं समजावून सांगितलं, त्याबद्दल मी तुम्हाला कोटी कोटी प्रणाम करते, कोटी कोटी धन्यवाद देते. भरपूर तुम्हाला भरपूर आयुष्य देवो आणि निरोगी सुदृढ रखो ही देवाजवळ मी प्रार्थना करते. आणि तुम्हाला तुमचं हे जे काम चालू आहे हे असंच अखंड चालत राहू द्या, त्याबद्दल खूप आशीर्वाद देते. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू मॅडम. धन्यवाद. थँक्यू. अंकुश पाटील सर. अंकुश पाटील. मॅडम. हा बोला. हॅलो. हा बोला मॅडम, तुमचे मॅडम खूप आभार मॅडम. तुम्ही खूप आमची म्हणजे निगेटिव्ह होती, जी काही होती निगेटिव्हिटी ती खूप काही दूर केली. त्याबद्दल तुमचे आम्ही मागे तुम्हाला होतो मी, तेव्हा काही चान्स नाही मिळाला, पण आज खूप छान वाटत आहे. आणि मॅडम मला सेकंड लेवल पण मॅडम करायचं आहे. येस, करू शकता सर. सोमवार सेकंड लेवल पण करायचं आहे. अच्छा. आणि वेळ मॅडम 5:30ची राहील ना? वेळ 4:30 ते 5:30? नाही, 5:30 ते 6:30 वेळ. 5 ते 6:30. आपली कुठली बॅच चालू झाली ना तर ती कंटिन्यू त्याच टाइम पर्यंत एंड होते. नेक्स्ट बॅच जी 11ला चालते 4:30ला, तर ती 4:30 पर्यंत संपेल, शेवटच्या मास्टर लेवल पर्यंत. ओके, थँक्यू मॅडम. ओके, थँक्यू. सर. प्रणाली पवार. हा मॅडम. हा बोला. प्रणाली मॅडम, माईक ऑन केला, परत बंद झाला, सुरू करा. हॅलो. हा बोला. हा मॅडम, क्लास खूप छान वाटला मला. कालच्या चक्राविषयी विचारायचं होतं मॅडम. हा बोला. साठी कोणतं उच्चारण करू शकतो आपण? कशासाठी? निगेटिव्हिटी जाण्यासाठी. कोणतं चक्र वापरायचं शकतो असं? प्रश्न बरोबर क्लिअर नाही येते मॅडम तुमचा. हॅलो. हा प्रश्न क्लिअर नाही होते तुमचा. काय म्हणायचंय तुम्हाला? हा, मला मॅडम विचारायचं आहे की जे तुम्ही काल चक्राविषयी सांगितलं ना, निगेटिव्हिटी साठी वगैरे, तर आपण कोणत्या चक्राचा युज करू शकतो असं काय? मॅडम, कोणती निगेटिव्हिटी आहे त्याच्यानुसार चक्राचा आणि चक्राचं बीजमंत्र ठरेल. अच्छा. माझ्या मनात म्हणजे ना भीती वाटते अशी स्वतःची. कोणाची डेथ वगैरे झाली ना तर मी घाबरते. हार्ट चक्र, थर्ड आय चक्र, क्राऊन चक्र. अच्छा. ठीक आहे. त्याच्यापेक्षा 5ही चक्रांचं मेडिटेशन करून घ्यायचं, सगळं ठीक होऊन जातं. अच्छा, पण मी असं खूप घाबरते. असं कोणाचं झालं ना खूप विचार करत बसते. माझ्यासोबत 90 दिवस राहा, सगळी भीती निघून जाईल. ठीक आहे. थँक्यू मॅडम. ठीक आहे, चला, थँक्यू. हा. ओके. अनिता परमार मॅडम. अनिता परमार. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. सेकंड डिग्री, थर्ड डिग्री किती दिवसासाठी आहे मॅडम? 25 दिवस. सिलेबस कम्प्लीट व्हायला लागतं, कोर्स कम्प्लीट व्हायला 1.5 महिना लागतो, कारण मंडे टू फ्रायडे सेशन असतं आपलं. अच्छा. ठीक आहे. आणि ते आता फर्स्ट डिग्री झाली ना त्याच्यानंतर ते मेडिटेशन 21 दिवसासाठी करायचं का डायरेक्ट आपण सेकंड डिग्री, थर्ड डिग्री करू शकतो? डायरेक्ट सेकंड थर्ड लेवल करताच तुमचं इकडे सेकंड थर्ड लेवलचं सिलेबस कम्प्लीट होतं. आता माहितीये काय गंमत सांगते तुम्हाला.
आता हा समजा आपल्या क्लासमध्ये 300 लोक रोज असायचे जवळपास, बरोबर, 310 पर्यंत. आता किती लोक मी सोबत नसताना हात पकडून जसा 10 दिवस क्लास केला तसे 21 दिवसाची प्रॅक्टिस करतील? किती लोक स्वतःची जबाबदारी घेतील? नाही होत. बुवाचं कीर्तन संपलं, तो भागवताचं सगळं उचलून घेऊन जाते, आपली प्रॅक्टिस दूर होऊन जाते. ठीक आहे, हा बरोबर आहे, अशी गोष्ट आहे. मग जर तुम्ही सेकंड थर्ड लेवलला आले तर माझ्या लाईफ टाईम ऍक्सेस मी तुम्हाला दिलेला आहे. मग हो तिथे तुमच्याला विचारलं जातं का, हो मॅडम प्रॅक्टिस चालू केली का, हा रोज अफर्मेशन देताय का? मग हा रोज बाकीच्यांचे अनुभव येतात, अरे यांना फायदा झाला, लोक आपले अनुभव शेअर करतात, यांना फायदा झाला, मग मलाही फायदा झाला पाहिजे, म्हणून तरी हो प्रॅक्टिस होते. मग या बॅचला नाही केलं रेग्युलर तर पुढच्या बॅचला येतात, या बॅचला प्रॉब्लेम आले तर पुढच्या बॅचला सोल्युशन देतात. अशा पद्धतीने प्रॅक्टिस होते आणि रिझल्ट येतात. आणि म्हणून लेवल 1 झाल्यावर ज्यांना खरोखर पुढे जायचं, जबरदस्ती कंपल्शन कुणालाच नाही या, त्यांनी सेकंड लेवलला या, तुमचं स्वागत आहे. तुमची प्रॅक्टिस करून घ्यायची जबाबदारी तेव्हा माझी असते. म्हणजे जशी आता या 10 दिवसांची जबाबदारी घेतली ना, तशी पुढची प्रॅक्टिसची जबाबदारी मी करून घेते आणि तुम्हाला म्हणते की करा. त्यांना हे म्हणते की माझी परीक्षा घेण्यासाठी तरी प्रॅक्टिस करा, इथून मी प्रॅक्टिस करून घेते. नाही नाही, तुमच्या परीक्षा घेण्याचा आमचा कोणताही अधिकार नाहीये मॅडम नाही, असा. मी म्हणते माझ्या विद्यार्थ्यांना सेकंड लेवलला 2 दिवस चान्स देते, पैसे 5,000 भरल्यावर वापस पाहिजे का सांगा. जर प्रॅक्टिस नसेल करायची ना तर वापस घेऊन घ्या फी, मी वापसही देऊन देते. मला प्रश्न नाही. मला खरोखर जीवनाप्रती, आपल्या कुटुंबाप्रती काहीतरी करणारे लोक लागतात. आपले कुठलेही नोट्स मराठीत नाही आहे, सगळ्या लेवलचे नोट्स हिंदीतच असतात, क्लास मराठीत असतो. कारण हिंदी लोक जे आपला क्लास अटेंड करतात त्यांना ऍटलिस्ट नोट्स हिंदीत दिल्या पाहिजे. आणि माझ्या बाकीच्या याच्यात म्हणून मराठीवाल्यांना हिंदी समजतं, हिंदीवाल्यांना मराठी समजत नाही तेवढं, म्हणून आपण नोट्स सगळे मराठीत केले आहे, मराठीच्या ऐवजी हिंदीत केलेले आहेत. ओके, चला संजय सर बोला. संजय सर. प्रतिज्ञा पवार बोला. हॅलो मॅडम. हा बोला. ज्यांना म्हणजे असं देवावर वगैरे विश्वास नाहीये, हा मग त्यांच्यासाठी जर हिलिंग करायचं असेल तर तुम्ही असं म्हणालात की त्यांचं पण हे पाहिजे का, म्हणजे विश्वास हवाय का त्याच्यावर? काहीच गरज नाही. माझ्या घरी मी एकटीच सगळे उपवास करते. ओके, मग तसं करू शकतात ना? बिलकुल करू शकतो ना. ते ओके आपण देवाचं नाव घेऊन नाही करत ना, ज्या कुठल्या देवाला मानता. कसं आपण एवढ्या वर्षाचं देवाचं नाव घेतोय तर त्या देवावर, त्या ईश्वरावर आपली श्रद्धा असते, म्हणून आपण त्यांचं नामस्मरण करतो. पण एखाद्याचं सवयच नाही देवाचं नाव घ्यायचं, तर लागलं हा पडलं तर आई ग आणि साप दिसला तर बापरे म्हणतो. म्हणजे आई वडिलांच्या स्वरूपात तर ईश्वर आहेच ना त्यांच्या जीवनामध्ये, म्हणून होय होय. आपण आई वडिलांचा पण नमस्कार करतो, बरोबर की नाही. मी स्वतःची ओके आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. ओके ओके. आलं लक्षात? धन्यवाद मॅडम. सगळ्यांचा आभार, धन्यवाद धन्यवाद. ज्याच्या ज्याच्यावर विश्वास असेल सगळ्यांचा आभार. हो हो ठीक आहे. चला, धन्यवाद मॅडम. थँक्यू थँक्यू. विमल सर बोला, काय प्रश्न आहे परत? मॅडम, हा मला विचारायचं होतं, असं होतं हा की हा जो आता मला कळलं 25 दिवसाचा कोर्स आहे, तुमची 5,000 रुपये फी आहे, तर तर आम्हाला 25,000चा प्रॅक्टिस कोर्स आहे हा. 25,000चा दोन ग्रँड मास्टरचा कोर्स आहे, ट्रेनर बनायचा. काय 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 25,000चा ट्रेनर बनायचा कोर्स आहे. माझ्यासारखं ट्रेनर बनायचं असेल ना तर त्या कोर्सची हा 25,000 फी आहे. मग 5,000 मध्ये काय आहे? 5,000 मध्ये रेकी लेवल 2, रेकी मास्टर लेवल, क्रिस्टल थेरपी, पेंडुलम डाउजिंग. बर, आणि याच्यानंतर आम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी तुमच्याकडून कुठे काम मिळू शकते का? सर किंवा आपला फ्री प्रॅक्टिस फ्री हिलिंगचा ग्रुप आहे, ज्याच्यात तुम्ही गरजेनुसार गरजू लोकांना निस्वार्थ भावनेने हिलिंग करून प्रॅक्टिस करू शकता. बर, नाही पण तसं कसं होतं की आता समजा आता तुम्ही डॉक्टर आहे, तर तुमच्यातर्फे आम्हाला कुठे मदत मिळू शकते बा? हा ठीक आहे बाबा, तुम्ही इथे हिलिंग करा, तुम्हाला आम्हाला काय पाहिजे मदत देतो, असं नाही काय सर, होऊ शकतं? कसं आहे सर, माझे दर महिन्याला 200 नवीन विद्यार्थी माझ्याकडे ऍडमिशन घेतात. मी कुणाकुणाला हिलिंगचे केसेस देणार, बरोबर की नाही. तर त्याच्यामुळे ती बरोबर अडचण आहे माझ्यासाठी की आपल्या 200 लोकांना मी दर महिन्यात कुठून काम देणार आहे. बरोबर बरोबर. ठीक आहे सर, थँक्यू. थँक्यू मॅडम. ओके, विमल सर बोला. हा हो मॅडम, ना ते नेटवर्क गेलं ना त्यामुळे कट झालं होतं. हा बोला. तर माझा असा प्रश्न आहे की तुम्ही जे आता फर्स्ट लेवल शिकवलंय, तर सायंटिफिक ट्रीटमेंटसाठी
कसं करावं लागेल फर्स्ट लेवलमध्ये? सर फर्स्ट लेवलमध्ये तुम्हाला आता जे नोट्स आलेले आहे, कुठल्या कुठल्या चक्रावर हिलिंग द्यायचं आहे ते दिलेलं आहे त्याच्यात. त्यानुसार तुम्ही हिलिंग चालू करा. अन्न पाण्याला चार्ज करणं चालू करा. दिवसातनं 2 वेळा हिलिंग करा. एनर्जी बॉल टाकून त्या पोर्शनवर हिलिंग करणं चालू करून द्या. ओके ओके, थँक्यू मॅडम. ओके, थँक्यू. चला, माझ्या स्क्रीनवरचे सगळे हँडरेस संपलेले आहे. अजून लास्ट चान्स, कुणाला काही विचारायचं बाकी आहे? हा बोला संजय सर. मॅडम हा मॅडम, तुमचे जुने व्हिडिओ आम्हाला कशावर बघायला मिळतील? युट्यूबला सबस्क्राईब करा. युट्यूबवर सगळे व्हिडिओ आहे. युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा माझं, वर्टेक्स हॅपी लाईफ. त्याला बेल आयकॉनला प्रेस करा. नवे जुने सगळे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. ओके ओके ओके, थँक्यू मॅडम. थँक्यू. स्वाती मॅडम अनम्यूट करा. हा बोला स्वाती मॅडम, करा अनम्यूट पटकन. आरती पांडे मॅडम अनम्यूट करा. हॅलो हॅलो मॅडम, तुम्ही हे सांगितलं 21 दिवस येलो याच्यावर रेडियन घ्यायचं आणि 5 मल्टीबाय 55 हे हे काय, हे नाही समजलं मला. मॅडम येलो पेजवर जे काही गोष्ट तुम्हाला पाहिजे आहे, जसं तुमचं अर्निंग गोल असेल, एखादं तब्येत ठीक करण्याचं गोल असेल, तर रोज 21 वेळा लिहायचं आहे 21 दिवस. ठीक आहे. नाही तर दुसरा एक फॉर्म्युला तिथे काम करतो. 5 मल्टिप्लाइड 55 म्हणजे ठरलेल्या वेळेस 5 दिवस 55 वेळा ती अफर्मेशन लिहून काढायची आहे येलो पेजवर रेड पेन. हा ठीक आहे. आता ते समजलं. मला ही ऍडमिशन घ्यायची आहे सेकंड याला. आता आता सोमवारी पाहते, कारण मला 4-5 दिवस पुन्हा बाहेरगावी जायचं आहे. त्याच्यामुळे कसं मी थोडंसं, तर मग मला पुढच्या बॅचला मिळेल ना? हो, करू शकता. ठीक आहे. कारण हो 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 हो, चला स्वाती मॅडम बोला. स्वाती कळसकर. हॅलो, येत आहे का मॅडम आवाज? हा येतोय, बोला. मॅडम नमस्कार. मी नमस्कार. तुमची पहिली बॅच जॉईन केली मॅडम, खूप छान वाटलं. थँक्यू. मी अमरावतीलाच असते, तर तुमचे ऑफलाईन क्लासेस वगैरे चालतात का? हो, ऑफलाईन तुम्ही त्याच वेळेस इथे येऊन बसू शकता क्लासला. हो का? कारण कसं एकसाथ माझे 5,000 रुपये देणं जमत नाही, कारण मी एका प्रायव्हेट स्कूलवर मदतनीसचा जॉब करते. मग मी अमरावतीलाच असते. ठीक आहे ना, तुम्ही माझ्या टीमशी बोला ना, माझी टीम तुम्हाला गाईड करेल. ठीक आहे. ठीक आहे. ओ थँक्यू. थँक्यू. हा अश्विनी मॅडम बोला. मॅम, मला विचारायचं होतं की मला खूप लठ्ठपणा आहे, म्हणजे माझं पोट खूप सुटलेलं आहे. तर आपल्या हिलिंगद्वारे ते कमी होऊ शकतं का लठ्ठपणा? प्रॉपर डाएट करावं लागतं त्याच्यासोबत, नुसतं हिलिंगनी होणार नाही. लाईफस्टाईल मी त्या दिवशी सांगितलं, आहार, विहार आणि विचार या तिन्ही गोष्टी एकत्रित केल्यावर आपलं संपूर्ण हिलिंग होतं. अच्छा, ठीक आहे. हो मॅम, थँक्यू. चला, थँक्यू. नम्रता सुर्वे मॅडम, माईक ऑन करा. एक मिनिट मॅडम, मी आता 5,000 रुपये भरलेले आहेत. हा, तर ज्यांचे ज्यांचे पैसे भरलेले आहे त्या सगळ्यांना, उद्या आहे रविवार, उद्या आपलं ऑफिस असतं बंद. सोमवारी 12 वाजतापासून सगळ्यांना ऍड करण्याचं काम चालू होईल. तर ते 5:30 ला आपली बॅच आहे, तर 4 ते 4:30 पर्यंत सगळ्यांना ऍड केलं जाईल. ठीक आहे. नवीन व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला ऍड केलं जाईल. फक्त ज्यांनी ज्यांनी पैसे भरलेले आहेत नाव आणि स्क्रीनशॉट पाठवा, म्हणजे तुम्हाला नवीन रेकी लेवल 2 च्या ग्रुपवर ऍड केलं जाईल. रेकी लेवल 2 च्या ग्रुपवर ऍड केलं जाईल. सोमवारी आपली 5:30 ला बॅच आहे. पुढच्या सूचना सगळ्या त्या नवीन ग्रुपवर येतील. अच्छा, ठीक आहे. त्याच्यावर मी पाठवू का नंतर स्क्रीनशॉट? स्क्रीनशॉट पहिले याच नंबरवर पाठवा, जो 7350 वाला ज्या नंबरवर पेमेंट केलाय ना त्याच नंबरवर स्क्रीनशॉट पाठवा. चालेल चालेल. स्क्रीनशॉट आणि नाव पाठवा तुमचं. ठीक आहे. चालेल. ओके ओके, चला थँक्यू. ऐश्वर्या राव मॅडम बोला, कशा आहात? स्माइली इव्हनिंग मॅम. बोला. मॅम, तुम्हाला फक्त नमस्कार म्हणायचा होता. तुम्ही सांगितलेलं मेडिटेशन रोज सकाळी उठून आंघोळ करून करते. अगदी रोज जमतच असं नाही, पण तुम्ही इतके सोपे उपाय त्याच्यातूनही सांगितलेत की काहीतरी होतं. म्हणजे 7 चक्र मेडिटेशन होतं किंवा पूर्ण मेडिटेशनच करायचा प्रयत्न करते मी. पण मॅम, अगदी एक 10-12 दिवसच झाले असतील की मी नेटाने करू शकले. पण त्यातही माझ्या माइंडसेटमध्ये मला खूप खूप बदल वाटतोय. पण एक असंही वाटतंय, जे कोणी म्हणजे
फक्त माणसंच नाही पण प्राण्यांचंही काहीही असं दुःख दिसलं मला तर कुठूनतरी आतून हलून येते आणि असं वाटतं की अरे हे तर आजूबाजूला नेहमीच होतं, आपल्याला आधी कधीच त्याच्याबद्दल काही वाटलं नाही, सो वॉट असं म्हणून मी पुढे होऊन जायचंय. पण आता ते नाही बघवत मॅम. म्हणजे असं वाटतं की ताबडतोब आपला काहीतरी करून पॉवर सिम्बॉल टाकून द्यायचा आणि त्यांना मनोमन प्रार्थना करायची, तुमचं हिलिंग त्यांच्यापर्यंत पोहोचून जाईल. मॅम आता कितपत खरंच हिलिंग पॉवर आहे मला माहिती नाही, पण प्रयत्न नक्कीच चालू आहे. नक्की होईल. होपफुली माझ्या मनात तरी असं आहे की 90 दिवस झाल्यानंतरच बहुतेक इफेक्टिव्ह होईल. पण आता तुमची आज्ञा मिळाली आहे तर मी नक्कीच हिलिंग पूर्ण पॉवरफुल साईन प्रयत्न त्यांच्यावर पूर्ण टाकते. करून टाकायचा. थँक्यू सो मच मॅम. खूप थँक्यू खूप बदल झालाय माझ्या आयुष्यात. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. दीपाली परब. दीपाली नमस्कार मॅडम. बोला. हॅलो, आवाज येतोय? येतो बोला. नमस्कार मॅडम. सेशन खूप छान झालं. चला. मॅडम मला विचारायचं होतं की तुम्ही ते येलो पेज बद्दल सांगितलं, ते प्रॉपर येलोच पेज पाहिजे का? मॅडम मुलांची प्रोजेक्टचे येलो पेज भेटतात ना, त्याच्यावर करता येतं. नाही तर अमेझॉनवर येलो पेज ओके ओके भेटते विकत. ठीक आहे. ओके ओके ओके. थँक्यू मॅडम. थँक्यू व्हेरी मच. चला, सो मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेखी शक्ती आपल्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ईश्वर प्रत्येक इच्छा तुमच्या पूर्ण करो आणि जीवनामध्ये प्रत्येक क्षण आनंद राहो. तथास्तु तथास्तु तथास्तु. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. थँक्यू.